हरी देवासी अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाचे अंगी देवत्यांच्या संगे सुखभोगी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा देव आणि भक्त या दोघांच्या या अवताराचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा 5 चरणांचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग श्री दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावन नामावतरी विश्रांती पावन नामावतरी पावन नामावतरी कमलापती माझी रंगाचे विनंती कर जोडे दोघे माई आपणाचा वेगवळी वचनायका कमलापती मला रंगाची विनंती कर जोडे दोघे काळे आपणाचा वेगवळी। हे श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देवाचे अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाचे अंगे देवत्यांच्या संगे सुखभोगी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे किती वर्षापासून माहीत नाही पत्रिकेत अनादिकालापासून लिहिलं आहे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून कारण मीमांसा वर्णन करून सांगतात। भगवान अवतार घेऊन येतो त्याचे भक्त त्यांनी संसारात आल्यासारखे दिसतात म्हणजे दोन्ही प्रगट होतात आणि विशेष असणारं कार्य करतात। कोण कोणाबरोबर काय कार्य करतं देव आणि भक्त कशा पद्धतीने कार्य करतात त्याचं वर्णन करणार हा अभंग आहे। काय सांगतात महाराज म्हणतात देव अवतार घेऊन येतो म्हणजे अवतार हा शब्दच मुळात व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर तृ नावाच्या धातूपासून तयार झाला। तृ तरती म्हणजे खालून वर जाणे असा अर्थ होतो। तर आव हा उपसर्ग लागला की वरून खाली येणे असा अवतरणे शब्द तयार होतो म्हणून त्यांनी अवतार दोघांचाही अवतारच होत असतो। देवाचाही अवतार होतो आणि भक्तांचाही अवतारच होतो पण देव हा विशेष रूपानं प्रगट झाल्यासारखा दिसतो म्हणून त्याला अवतार म्हणतात आणि भक्त त्यांनी महाराज सामान्य परिवारामध्ये जन्माला आल्यासारखे दिसतात म्हणून त्यांना जन्म म्हणला जातो। पण दोघेही त्यांनी महाराज दिव्यच आहेत त्यांचं अवतार कार्य सुद्धा दिव्यच आहे। पण भगवान त्यांनी अवतार घेऊन येतो देवाचे अवतार भक्ताशी संसार भक्त त्यांनी जन्म मरण रूपी संसार आल्यासारखं दिसतो। पण दोघांचाही विचार जर एकपणानं करायचा ठरला काय करतात दोहीचा विचार एकपणे काय करतात दोघे जण भक्ताशी सोहळे देवाचे अंगे भक्त त्यांनी महाराज त्याच्या जीवनामध्ये फार मोठे मोठे सोहळे होतात फार मोठे मोठे उत्सव भक्ताच्या जीवनामध्ये घडतात। कोण घडून आणतं देव स्वतः घडून आणतो। भक्ताशी सोहळे देवाचे अंगे म्हणजे देवाच्या अंगे म्हणण्याचं तात्पर्य देवाच्या मुळे भक्तांच्या जीवनामध्ये सोहळे होतात आणि जेव्हा भक्तांचे सोहळे होतात तेव्हा देव त्या भक्तांच्या बरोबर स्वतःचं सुख भोगायला तयार होतात। देव त्यांच्या संगे सुखभोगी मग देव त्यांच्याबरोबर सुख भोगण्याकरिता तयार असतो असं दोघांचं नातं आहे महाराज। देव स्वतःहून भक्तांचे सोहळे करतो आणि त्यांचे सोहळे व्हायला लागले की देव स्वतः त्याच्या देवानंच भक्तांना प्रत्यक्ष प्रगट केलेलं आहे।
मग भक्तांनी सुद्धा काही कमी केलं नाही ना. देवानं जर भक्तांना प्रगट केलेलं आहे तर भक्त सुद्धा त्यांनी महाराज त्या देवाची वाखाणणी करतात, त्याचा प्रचार करतात, प्रसार करतात, त्याची भक्ती करतात, त्याचा महिमा सगळ्या लोकांच्या समोर सांगतात. म्हणून भक्तही त्यांचं कार्य करत असतात. देव भक्ता रूप दिला असे आकार, देवाने भक्ताला रूप आणि आकार दिलेला आहे. भक्ती त्याचा पार वाखाणीला, भक्ताने सुद्धा त्याचा पार अशा पद्धतीनं वाखाणला, सगळ्या लोकांच्या समोर त्याची कीर्ती वर्णन करून सांगितले. म्हणून हे दिव्य कार्य करण्याकरिता दोघे प्रगट झाले, एकाच अंगातून प्रगट झाले. महाराज म्हणतात एका अंगी दोन्ही झाली हे निर्माण, एकाच अंगातून म्हणजे सच्चिदानंद स्वरूपातून दोघेही प्रगट झालेले आहेत. आणि मग काय झालं, देवभक्त पण स्वामी सेवा, एक देव झाला एक भक्त झाला. देव झाला म्हणजे स्वामी झाला आणि दुसरा भक्त झाला म्हणजे सेवक झाला. आणि मग स्वामी सेवकाचा व्यवहार दोघे जण करू लागले, एकच आहेत पण दोघे त्यांनी मनात भिन्न व्यवहार करतात. कशाकरिता, दोघांनाही गरज एकमेकाचं सुख भोगण्याची आहे. म्हणून त्यांनी देवभक्तपण स्वामी सेवा, तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, कुठल्याही प्रकारचा भिन्न भाव दोघांमध्ये नाही. भक्त तोचे देव, देवभक्त, भक्त तोच देव आहे आणि देवच भक्त झालेला आहे. म्हणजे दोघं एकच आहेत हे सांगण्याचं अशा पद्धतीनं तात्पर्य आहे. म्हणून भक्ताशी सोहळे देवाचे अंगे, भक्ताचे सर्व सोहळे देव करतो आणि स्वतः त्यांच्या संगे सुखभोगी, स्वतः देव भक्तांबरोबर सुख भोगतो, असा विशेष असणारा भाव या अभंगात पाहायला मिळतो. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रघुमाई 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 देवासी अवतार, भक्ताशी संसार दोहीचा विचार. एकपणे भक्ताशी सोहळे देवाची अंगी, देव त्यांच्या संगे सुखभोगी. प्रस्तुत दरवर्षी आपण गोकुळाष्टमी निमित्त हा सुंदर असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या गावामध्ये बरेच त्यांनी सोहळे होतात, त्याच्यापैकी हा सगळ्यात जुना सोहळा असला पाहिजे. फार जुना असणारा हा सप्ताह. या सप्ताहामध्ये सेवा करण्याचा दरवर्षीच आम्हाला योग असतो. यावर्षी आजचा जो दिवस आहे हा गोकुळाष्टमीचा दिवस आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याचा दिवस आहे. आता आजपर्यंत सगळ्या लोकांना हाच त्यांनी महिमा माहिती आहे की आज गोकुळाष्टमी कृष्ण जन्म आहे. पण त्याचबरोबर त्यांनी मला अजून एक विशेष पर्वणी या दिवशी आहे. आणि ती विशेष पर्वणी जर काय असेल तर माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांची ही जन्मतिथी आहे. म्हणजे त्यांनी प्राकट्य दिन आहे. ज्ञानोबराय आपल्या सगळ्यांसारखे जन्माला आले असं मला म्हणायचं नाही, त्यांचं सुद्धा अवतारच आहे. पण भक्त त्यांनी अवतार घेऊन येतात ना, त्यावेळी ते सामान्य रूपाने सगळ्या लोकांच्या समोर प्रगट होतात. आणि देव ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला तो विशेष काहीतरी विशेष त्यांनी रूप धारण करून येतो. श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला, तो त्यांनी प्रगट होतानाच 8 वर्षाचा झाला. तो 4 हात घेऊन आला, शंखचक्र गदा पद्म धारण करून कारागृहामध्ये प्रगट झाला आणि वसुदेव देवकीशी संवाद करू लागला. मग त्याचं ते कार्य, ते अवतार कार्य, तो अवतार घेऊन अशा पद्धतीने आलेला आहे. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय सुद्धा आजच्याच त्यांनी तिथीला रात्री 12 वाजता आणि प्रगट झाले. आणि ते त्यांनी आता बरेच वाद आहेत कुठं प्रगट झाले, मला त्या वादात जायचं नाही. पण आजची ज्ञानोबरायांची त्यांनी प्रगट होण्याची तिथी आहे. म्हणून दोघांचा एकच असणारा प्रकट्याचा काल आहे. फरक एवढाच आहे की श्रावण महिना वद्य पक्ष, त्याच्यात अष्टमी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला तो बुधवार आणि माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय प्रगट झाले तो गुरुवार. असे त्यांनी महाराज फरक एवढाच आहे. का बरं फरक असेल, तो बुधवारी प्रगट झाला देव म्हणून आला आणि गुरुवारी रूपानं प्रत्यक्ष तो देव रूपानं प्रगट झाला आणि तोच परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला. म्हणजे ज्ञानोबरा काय सामान्य आहेत का, ते गुरुच आहेत महाराज सगळ्यांचे. म्हणून त्यांनी मला गुरु रूपानं प्रगट झाले. फरक इतकाच आहे. ते पण रात्री 12 वाजता त्यांनी भगवान प्रगट झाला, रात्री 12 वाजता ज्ञानोबराय पण अशा पद्धतीने प्रगट झाले. आणि म्हणून आजचं जे कीर्तन आहे याच्यानंतर रात्री पुन्हा त्यांनी कीर्तन जन्माचं होणार आहे. कृष्ण जन्माचा सोहळा आपण त्यांनी साजरा करणार आहोत आणि ते 10 ते 12 असं कीर्तन पुढे त्यांनी आपल्याला श्रवण करायचं आहे.
आता जे कीर्तन आहे हे कीर्तन पत्रिकेत मी आता वाचलं की ज्ञानोबारायांचं चरित्र त्यांनी श्रवण करावं याच्याकरिता आहे. आणि बरोबर आहे महाराज, दर गोकुळाष्टमीला त्यांनी महाराज अभंग घेतला जातो आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्रच सांगितलं जातं. ज्ञानोबारायांचा उल्लेख सुद्धा बऱ्याच वेळेला होत नाही. ते ज्ञानोबारायांचं चरित्र सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांचं प्राकट्य सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. देवही प्रगट होत असतो, संतही प्रगट होतात आणि दोघे त्यांनी कार्य करतात. अवतार त्यांचा होत असतो. अवतार होणं म्हणजे काय? अवतार कोणाचा म्हणला जातो किंवा चरित्र कोणाचं सांगितलं जातं? आपण सगळेजण जन्माला येतो, आपलं काही चरित्र नाही म्हणत. आपलं काय चरित्र लिहिण्यासारखं आहे? फार चांगले शिक्षण घेतलं, फार चांगली नोकरी लागली, फार चांगली बायको भेटली, 2-3 पोरं झाले. याला काही चरित्र म्हणायचं नाही. असंच चरित्र आपलं. घर बांधलं, वावरं घेतले, याच्यापेक्षा काही चरित्र आहे आपलं? पण त्यांचं चरित्र आहे मला फार विशेष असणारं चरित्र. का बरं त्यांचं चरित्र म्हणायचं? त्यांचे जे कर्म आहेत त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. तुम्ही ऐकतात ना सगळं. महत्त्वाचा मुद्दा सांग. देव आणि संत दोघे जण असे आहेत की जे त्यांनी प्रगट झाले त्याच्यामध्ये त्यांचा कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आणि त्यांनी जे दिव्य त्यांनी कर्म केले त्याच्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. म्हणजे देवानं त्यांनी महाराज एवढे मारले असुर, पण असुर मारले, मी पुतना मारली, तो काय मोठा झाल्यावर सांगत भेटला नाही. आपण काय कमी नाही, आपण पुतना मारले असं कधी म्हणला का? नाही म्हणा. आपण त्यांनी आगासूर बगासूर मारला, आपण काय असं कधी म्हणतो का तो? म्हणजे त्याला अभिमान नाही. ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानोबारांनी रेडा बोलावला, ज्ञानोबारांनी स्त्रीचा पुरुष केला, पण कधी त्यांनी अशी पाठ ठोकून घेतली का या पठ्ठ्यानं भिंत चालवली असं काही म्हणले का? अजिबात नाही. म्हणजे त्यांच्याकडे काही स्वार्थ नाही आणि त्यांच्याकडे कोणता अभिमान नाही. अशी स्वार्थ आणि अभिमानानं रहित असणारी ज्यांची क्रिया आहे ते त्यांनी संत आणि परमात्मा आहेत. त्यांचं चरित्र केलं जातं. आता आपलं प्रत्येक कर्म स्वार्थानं भरलेलं असतं आणि आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला अभिमान होत असतो. पण स्वार्थाने अभिमानानं भरलेलं आपलं जीवन आहे. आपलं जीवन आणि त्यांचं जीवन याची तुलना करता येत नाही. मग तुलना जर करायची असेल तर त्यांच्या दोघांमध्ये होऊ शकते. देव आणि संत, देव आणि भक्त या दोघांमध्ये सारखेपणा सांगता येऊ शकते. हा महत्वाचा विचार आहे. मग देवही येत असतो, तो दिव्य कार्य करण्याकरिता येतो, त्याला आणावं लागतं बळजबरीनं. या प्रक्रिया आपण अनेक वेळेला ऐकत असतो. देवाला त्यांनी फार विनवण्या कराव्या लागतात. बाबा फार पाप वाढलंय, फार अमूक झालंय, सगळं त्याला विनवणी करून मग त्याला त्यांनी अशा पद्धतीने बळच आणावं लागतं. मग तो घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, असं त्यांनी म्हणत तो अवतार घेऊन येतो. भक्तांचं मात्र तसं नसतं. आपण सर्वजण तुम्ही ऐकतात ना सगळेजण, मग तुम्ही कोणाला सांगू? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. विठोबा रखुमाई जीव आहोत आपण सगळेजण, आपल्याला जन्मालाच यावं लागतं. महाराज मला बरेच प्रमाणात येता येतील. आगा कर्मी जय उरावे सैते हे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म जर शिल्लक राहिलं तर ते भोगण्याकरिता जन्माला यावंच लागतं. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य जर त्यांनी महाराज आपलं घडलं आणि ते पाप पुण्य जर त्यांनी महाराज साचलं त्याला संचित म्हणतात. आणि ते संचित जर ज्ञानानं जळालं नाही तर भोगण्याकरिता परत येतच असतात. म्हणून त्यांनी पाप पुण्य करून भोगण्याकरिता येत असतात. वासनेचा संग होई अंत काळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासना जरी शिल्लक राहिली तरी जन्माला यावंच लागतं. आपण सर्वजण जीव आहोत आणि आपल्याला जन्माला यावंच लागतं. सगळ्यात पहिला मुद्दा. देवाला मात्र बळजबरीनं आणावं लागतं. फार पाप वाढतं, मग पापाचा भार पृथ्वीला सहन होत नाही. ती पृथ्वी त्यांनी व्याकुळ होते. मग देवांची विनवणी करते. रात्रीची कीर्तन तुम्ही ते ऐकणार. आणि म्हणून त्यांनी महाराज तो देव अनेक रूप धारण करून येतो. त्याला 6 प्रकारना अवतार घेता येतात. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णत्व असा 6 प्रकारनं त्यांनी अवतार घेऊन येतो. आणि मग त्यांनी जगाचं कल्याण करतो. त्याचं कामच आहे महाराज. तो शस्त्र घेऊनच असतात. त्याच्या हातामध्ये शंख आहे. पांचजन्य नुसतं वाजला ना महाराज, पांचजन्य शंख त्याचा आवाज जरी आला ना तरी शत्रूचं हृदय विदीर्ण होऊन जातं. हृदय त्यांनी फुटून मारतात. काही असे महाभारतात त्यांनी उदाहरण आपण पाहतो. फक्त भगवंताने पांचजन्य वाजवलं
त्याच्या हातामध्ये त्यांनी असणारं जे चक्र आहे ते चक्र सामान्य नाही, त्याचं नाव सुदर्शन आहे. ते त्यांनी मला एवढं वेगवान आहे, मनापेक्षा 10,000 पटीने जास्त वेग सुदर्शन चक्रात आहे. आणि असं सुदर्शन चक्र त्यांनी महाराज शत्रूचा निपात करण्याकरिता समर्थ आहे. त्याचा वारा जरी लागला तरी मरेल एखादं. चक्र त्यांनी लागायची गोष्ट लांब राहील. त्याच्या हातातली गदा आहे ना, गदा तिचं नाव आहे कौमुदी. भगवंताच्या गदेचं नाव आहे कौमुदी. बसली का चेंदाच म्हणायचं त्याचा. अशी चेंदा करण्याकरिता हातात घेतलेली गदा आहे. त्याच्या हातात धनुष्य आहे महाराज. भगवंताच्या धनुष्याचं नाव आहे शारंग. शारंग नावाचं धनुष्य. काही लोकांचं नाव असतं ना शारंग. फार चांगलं नाव आहे. आता असे नाव कोण ठेवतो महाराज? सुदर्शन, शारंगन हे असे नावं कोणी ठेवीत नाही आता. ते आवडत नाहीत. पण शारंग नावाचं धनुष्य आहे महाराज. अतिशय विशेष असणारं धनुष्य. भगवान शंकराचे धनुष्य याने सगळे मोडून टाकले खेळता खेळता. पण शारंग काही कोणी मोडलेलं अजून आठवलं नाही. ते विशेष असणारं धनुष्य. हे सगळंच सगळं आपल्या बरोबर घेऊन येतो आणि दुष्टांचा संहारच करून टाकतो. संहार करण्याचं काम करण्याकरिता येतो. हा शस्त्र घेऊन येतो. त्याला यावं लागतं, तो शस्त्र घेऊन येतो. आणि फक्त त्यांनी महाराज दुष्ट पाहिले की त्यांचा संहार करून टाकतो. त्यांना नीट करायच्या भानगडीत पडत नाही. हे 2-4 गोळ्या खा, एक इंजेक्शन देतो, एखादं सलाईन लावतो, लवकर बरा हो, असलं काही तो म्हणत नाही महाराज. तो डायरेक्ट डोसच देऊन टाकतो. तो म्हणतो आता तू जा. असं देवाचं कामच आहे मला, डायरेक्ट संपून टाकले. पण तोच देव ज्यावेळेला कृपा करण्याकरिता उतरतो, आता तो मारतो म्हणजे कृपाच करतो, पण विशेष रूपानं सरळ करायचं काम करतो, नीट करायचं काम करतो. कोणत्या रूपात करत असेल तर तो भक्तांच्या रूपात करतो, तो संतांच्या रूपात करतो. पण जीवाला जरी यावं लागत असलं त्याच्या कर्मामुळं, देवाला बळजबरी आणावं लागत असलं तरी संतांना मात्र यावं लागतं असं नाही. काय गरज नाही यायची. त्यांचं काम झालेलं आहे म्हणत, त्यांना काही आवश्यकता नाही. काळ त्यांच्या समोर उभा आहे आणि गुलाम होऊन त्यांच्या समोर सलाम करतोय. काळ काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी रागत से, तुकया घरी रागत से, तुकया घरी रागत से. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी रागत से, तुकया घरी रागत से, तुकया घरी रागत से. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी रागत से, तुकया घरी रागत से, तुकया घरी काळ गुलाम होऊन त्यांनी सलाम करतो आणि आमच्या घरी त्यांनी राबत राहतो. सगळ्या जगाला काळ खातो आणि आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देतो. जगा काळ खाय, आम्ही म्हातारीला पाय, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन अशा पद्धतीने राहतो. आता आम्हाला काळाची भीती वाटत नाही. बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. भय म्हणजे काळाचं भय आणि संसाराची चिंता राहिली नाही. का बरं? ते सगळे आमच्या समोर गुलाम झाले आहेत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संतांच्या समोर काळ काही करत नाही. म्हणजे त्यांना बळजबरी त्यांनी यावं लागतं असं नाही. ते स्वसामर्थ्याने येत असतात. त्यांच्यात येण्या जाण्याचं सामर्थ्य. ते म्हणतात येतो जातो आम्ही देवाची सांगात, तुका म्हणे गात देवनाम. किंवा जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जेवढे अवतार झाले त्याच्याबरोबर मी आहेच म्हणे. तू येत आणि प्रत्येक अवतार त्याने नरसिंह अवतार धारण केला हे प्रल्हाद झाले. असे अनेक अवतार त्यांनी महाराज भगवान. तो राम रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला हे त्यांनी अंगद झाले. तो कृष्ण रूपाने आला हे त्यांनी उद्धव झाले. तो त्यांनी पांडुरंगाच्या रूपाने अशा पद्धतीने विटेवर उभा राहिले नामदेव झाले. पण नामदेव होऊन त्यांनी भागलं नाही, परत तुकोबारांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाले. असे ते येतातच महाराज. त्यांचं कामच आहे परत येणं आणि दिव्य असणारं कार्य करणं. येतात म्हणजे काय करतात त्याच्यासारखं नाही करत महाराज. तो जसा शस्त्र घेऊन येतो तसे शस्त्र घेऊन येत नाहीत, हे शास्त्र घेऊन येतात. जगाला शास्त्र सांगण्याचं काम करतात. भोळ्या भावड्या लोकांना कोणी शास्त्र सांगितलं असतं? आपल्यासारख्यानं शास्त्र काय कळालं असतं? आपल्याला आपली मातृभाषा तरी चांगली अवगत आहे का? मराठी तरी माणसांनी त्यांनी बोलता येते का? लोक मराठी सुद्धा व्याकरणात बोलत नाहीत महाराज. आता मला काय कोणाचे पेपर तपासायचे नाहीत, पण तात्पर्य एवढंच आहे महाराज, मराठी सुद्धा चांगली बोलता येत नाही. ज्याला मराठी चांगली बोलता येत नाही त्याला संस्कृत काय माती कळल? खरं सांगा, संस्कृत काय कळल महाराज? उगं पोरगं पाठवलं काशीला शिकायला आलं शिकून.
आणि आल्यानंतर म्हणजे संस्कृत शिकून आला मुलगा. आता संस्कृत शिकून आला म्हणजे त्याला संस्कृत कळायला पाहिजे की नाही. ग्राम्य भागातला होता, ग्रामीण भागातला, गेला संस्कृत शिकायला आला. बापाला असं कौतुक वाटलं, 10-12 वर्ष पूर्व संस्कृत शिकून आलं, काहीच नाही शिकलं ढेकळांमध्ये, त्याला कळालंच नाही मला काय. आता सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी संस्कृत बोललं पाहिजे ना. मग बाप कौतुकानं म्हणला, मुलगा आला संस्कृत शिकून आला असं त्यांनी म्हणायला लागले. मग त्या मुलाला त्यांनी असं प्रश्न पडला की बाप एवढा सांगतो मला, आपण संस्कृतात बोललं पाहिजे. त्याला वावरात जायचं होतं आणि त्याला यठाण सापडत नव्हतं. मग त्याने बापाला प्रश्न विचारला, बापम यठनम कुठनम, ही काही संस्कृत आहे म्हणजे अनुस्वारम देतम संस्कृतम होतम, अशी संस्कृत मला घेण्यात देण्याची समजणं होऊन जरा अशी त्यांनी संस्कृत काय कामाची संस्कृत आहे महाराज. आणि संस्कृत भाषा त्यांनी सामान्य माणसाला कळत नाही. का बरं त्याला मराठीच कळत नाही, संस्कृत कसं काय कळेल. म्हणून त्याला त्यांनी महाराज सामान्य त्याच्या शब्दांमध्ये तो ज्या भाषेत त्यांनी वावरतो त्याच्यात त्याला तत्वज्ञान सांगायचं, शास्त्र त्याच्या समोर आणायचं. हा महत्वाचा विचार. देवानं शास्त्र सांगितलं महाराज. काय शास्त्र आहे? आपण त्यांनी महाराज कोणत्या त्यांनी धर्मानुसार वाटचाल करतो. आपल्या धर्माचं नाव काय असतं जर कोणी विचारलं, सांगायचं सगळ्यांनी छातीला हात लावून, सनातन वैदिक धर्म. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी मुख्य असणारा ग्रंथ जर कोणता असेल तर वेद. आपल्याला प्रमाण आहे, वेद एकच आहे महाराज. नंतर त्याचे 4 भाग व्यासदेवांनी केले. पण आपण सनातन वैदिक धर्माची पाईक आहोत. आपल्याला त्याचा स्वाभिमान असला पाहिजे. अनादी आहे महाराज वेद. तो काही कालन आज त्यांनी तारखावर तयार झालेला नाही. हा त्यांनी कधी तयार आहे? हा भगवंताच्या श्वासातून प्रगट झालेला आहे. भगवंतानं तो प्रगट केला. योग निद्रेमध्ये पहुडलेला भगवान तो शांतपणे अशा पद्धतीने पहुडलेला आहे. त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, त्याच्यातून ब्रह्मदेव प्रगट झाला. ब्रह्मदेव, आता सगळे भागवत कथा आपण महाराजांकडून ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज ब्रह्मदेवाला चिंता पडली, आता मी कोण आहे विचार करायला लागला. मग आकाशवाणी झाली, तप कर. मग त्यानं तप केलं, देव प्रत्यक्ष प्रगट झाला. मग त्याला ज्ञान सांगितलं. मग ब्रह्मदेवानं सृजन करायला सुरुवात केली. त्यानं संपूर्ण सृष्टीचं सृजन केलं. पण एवढं सगळं सांगून पण कशाला घातला मध्ये? पण घालायचं कारण एवढंच आहे की सृष्टी जरी निर्माण झाली तरी तिला नियमावली असली पाहिजे ना, काहीतरी नियम असला पाहिजे ना, त्याला नियमात लोकांनी वागलं पाहिजे ना. डिसिप्लिन गरजेची गोष्ट आहे महाराज. मग काय केलं? भगवंतानं ती देण्याचं ठरवलं. मग हा योग निद्रेमध्ये पहुडलेला परमात्मा त्याच्या श्वासातून प्रत्यक्ष वेद प्रगट झाला. वेद हा अपौरुषी आहे, कोणा पुरुषापासून माणसापासून तयार झालेला नाही. वेद हा कसा आहे? अपौरुषीय म्हणवला जातो. मग वेद अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून त्यांनी वेदाचा नाहिगा श्रुती परवती माऊली जगा, अहितापासून काढिती हित देवनी वाढविती. नाहिगा श्रुती परवती माऊली जगा. वेदामध्ये ज्या श्लोक असतात ना त्याला श्रुती म्हणतात. त्या वेदातल्या श्रुती त्यांनी महाराज आपलं कल्याण करणारे आहेत, आपला उद्धार करणारे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून वेद अतिशय श्रेष्ठ आहे. वेद सर्वज्ञ आहे, आपल्या हिताचा विचार करणारा वेद आहे. पण तो वेद संस्कृतात आहे. मग तो संस्कृतातला वेद माणसाला कळे ना. मग त्याला सोपं केलं पाहिजे. म्हणून व्यासदेवाने त्रिकांडात्मक असणारा जो वेद आहे त्याच्यात आरण्यके, ब्राह्मणके, उपनिषदे ही वेगवेगळी केली महाराज. 4 वेद त्यांनी एका वेदाचे झाले. त्याच्यामध्ये उपनिषद सांगितले, जो ज्ञानपर भाग आहे. हे असं सांगायला लागल्यावर लोकांना जरा जड जातं. हे वेदन उपनिषदन काही सवय नसते ऐकायची. मग कधी ऐकायचं हे माझा प्रश्न आहे गुरुजी. कधी ऐकायचं? हे आताच ऐकण्याची गरज आहे. आणि कीर्तनच त्याची जागा आहे हे सांगायची. कीर्तन काय हिंगणांग चिंगणांग करायची जागा आहे काय? हा खरं सांगतोय. कीर्तन म्हणजे काय नुसतं विनोद करायची, मनोरंजन करण्याची जागा आहे. अरे आपल्या धर्मातले तत्व आपल्याला कळाले पाहिजे. आपल्या धर्मातले तत्व आपल्याला पक्के माहीत असले पाहिजे. नाही तर तुमच्या मुळावर उठलेले लोक आहेत, त्यांच्यासमोर उत्तर द्यायची बारी आहे तर काय उत्तर देतात? तुम्हाला जर विचारलं काय तुमच्या धर्माचा मुख्य ग्रंथ आहे, हो ग्रंथाचे मठ असे त्यांनी थप्प्या पडल्या, कोणत्या ग्रंथाचं नाव घेतात? आपल्या धर्मातला मुख्य ग्रंथ जर काय असेल तर वेद. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे छातीला हात लावून. आपला धर्म कोणता सांगता आलं पाहिजे. सनातन वैदिक हिंदू धर्म आहे हे सांगता आलं पाहिजे. माझा ग्रंथ त्यांनी वेद आहे हे सांगता आलं पाहिजे. वेदाचे 4 भाग व्यासदेवांनी केले, पण संस्कृतातच आहेत ते सगळे, त्याची विभागणी झाली. तरी ते लोकांना कळत नाही. मग पुन्हा भगवान शंकरानं अवतार घेतला, शंकराचार्यांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि शंकराचार्यांनी तेच सगळे ग्रंथ सोपे करून लोकांच्या समोर मांडले. भाष्य केलं. भाष्य मूळ अर्थात बदल न करता आपल्या भाषेत लोकांच्या समोर ते सुलभ करून मांडले. याला भाष्य करणं असं म्हणतात. लोकांना ग्रंथच कळत नाही तर भाष्य कधी कळायचे, हा महत्वाचा विचार आहे. मग भाष्य अशा पद्धतीने केलं तरी ते कळेना. मग भगवंतानं विचार केला, अरे वेद कळत नाही लोकांना, मग काय केलं पाहिजे? तो परमात्मा त्यांनी स्वतः अवतार घेऊन आला. तो कृष्ण रूपानं प्रगट झाला. त्याचं चरित्र मी आता सांगणार नाही, ते तुम्ही रात्रीच्या कीर्तनात ऐकणार आहात. लक्षपूर्वक ऐकतो. तो परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं अनेक लीला केल्या, अनेक कार्य त्यांनी केलं. ते सगळं त्यांनी कार्य केलं. त्याच्यातलं विशेष कार्य जर कोणतं असेल तर भगवंतानं अर्जुनाचं निमित्त करून त्यांनी मला श्रीमद भगवद्गीता सांगितली. अर्जुनाचे निव्याजे
गीता प्रकाशून श्रीराजे. पण श्रीकृष्ण परमात्म्याने संसार एवढं थोर ओझं त्यांनी अशा पद्धतीनं जगाचं घालवलेलं आहे. म्हणून त्यांनी गीता जगाच्या समोर वर्णन करून सांगितली. गीता म्हणजे काय आहे? जो वेद आहे ना महाराज, त्या वेदातलं सार आहे गीता. गीता म्हणजे काय? वेदातलं सार आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे वेदातलं सार. ज्याला वेद कळत नाही त्याला श्रीमद भगवद्गीता पाहायची. पण पुढचं आहे का, म्हणजे वेद कळत नाही म्हणून गीता पाहायला गेले, पण गीता सुद्धा संस्कृतातच आहे. हा, मग आता काय करायचं? त्याच्यात ते संस्कृत श्लोक आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. झाली संस्कृत गीता सुरू. आता काय समजावं त्याने? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. परत संस्कृतातला ते भावाला लोकांना कळे ना महाराज. हा, सामान्य त्यांनी महाराज मनुष्यापर्यंत गीतेतला भाव प्रगट होत नाही. मग काय केलं पाहिजे? हा, त्या गीतेवर अलंकार चढवला पाहिजे. तुम्ही जर बारीक ऐकत असाल तर माझी सूत्रबद्धता तुमच्या लक्षात येत असेल. जगाला नियमावली द्यायची, जग त्यांनी सुखात आनंदात असावं याच्याकरिता देवानं वेद प्रगट केला. आता वेद संस्कृतात आहे, लोकांना कळत नाही. मग त्या वेदातला अर्थ लोकांच्या समोर सांगण्याकरिता देवानं कृष्ण अवतार धारण केला आणि तोच वेदातला सार गर्भित असणारा अर्थ गीतेच्या रूपानं लोकांच्या समोर प्रगट केला. ती गीता लोकांच्या समोर सांगितली. पण गीता सुद्धा लोकांना समजत नाही, ते संस्कृतात आहे. मग काय केलं पाहिजे? मग भगवंताला पुन्हा एकदा चिंता पडली की आता त्याने महाराज या लोकांना संस्कृत कळत नाही ना, मग यांच्या भाषेत जाऊन गीता यांना समजून सांगायची. यांच्या भाषेत जाऊन वेदातलं तत्वज्ञान त्यांना सांगायचं. मग त्यांच्या भाषेत सांगण्याकरिता त्यांच्यात जावं लागेल, त्यांच्यात प्रगट व्हावं लागेल. मग देव प्रगट झाला, तो अवतार घेऊन आला. पण आता आपल्यात येऊन आपल्यासारखं व्हायचं ना, आपल्याला सांगायचं म्हणल्यावर त्यांनी आपल्यासारखं व्हावं लागेल ना, आपल्यासारखा जन्म घेऊन यावं लागेल, संसाराला आल्यासारखं त्यांनी व्हावं लागेल. पण तो परमात्मा त्यांनी महाराज स्वतःच विचार करायला लागला आणि विचारपूर्वक त्यानं बैठकच घेतली. तुम्हाला सगळ्यांना परत जायचं. वक्ते बाबांनी लिहिलंय ब्रह्मचित्कला नावाच्या ग्रंथामध्ये. सुरुवातीलाच त्यांनी त्याच्यात बैठक घेतली आणि सगळ्यांना सांगितलं त्यांनी, तुम्ही चला अवतार घेऊन जायचंय, अमुक कार्य करायचंय. उद्धवजींना सांगितलं तुम्ही चला लवकर. शुकाचार्यांना सांगितलं तुम्ही चला. ते म्हणजे आपण येणार नाही, तू जातून घ्या. असं तुला त्यांनी खेळायची सवय आहे, आम्हाला त्यांनी पाठवतो घेण्या देण्याच्या खस्ता खायला लावतो, आपण काय जाणार नाही. मग सांगितलं चिंता करू नका, तुम्ही जरी जाणार असले तरी मी सुद्धा तुमच्या बरोबर येणारच आहे. मी सुद्धा तुमच्यावर उभा राहीन. पण उद्धवजी महाराज त्यांनी महाराज नामदेवाच्या रूपानं प्रगट झाले, शुकाचार्य महाराज कबीर महाराजांच्या रूपानं प्रगट झाले. असे सगळेचे सगळे संत त्यांनी महाराज अवतारी आहेत, सामान्य नाहीत महाराज, प्रत्यक्ष अवतार घेऊन आले. भगवान शंकराला सांगितलं तुम्ही चला, ते निवृत्तीनाथांच्या रूपानं त्यांनी आले. ब्रह्मदेवाला सांगितलं गपचिप बसायचं नाही, चला काम करायचंय, ते सोपान देवाच्या रूपानं आले. भगवती जगदंबेला त्यांनी विनंती केली, आई तू सगळ्या जगाला जन्म देणारी जग आद्यत्रय जननी देवाची आहेस, तू पण आलं पाहिजे. ती मुक्ताईच्या रूपानं प्रगट होणार आहे. आणि भगवान म्हणले मी स्वतः ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट होणार आहे. महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. सदाशिवाचा अवतार झाला, निवृत्तीनाथांच्या रूपानं सदाशिव प्रत्यक्ष प्रगट झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाले. ते सामान्य नाहीत, तोच महाविष्णू जो वेदाला प्रगट करणार आहे, तोच महाविष्णू ज्यानं रणांगणात अर्जुनाचं निमित्त करून गीता सांगितली, तोच महाविष्णू ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाले. अवतार घेऊन अशा पद्धतीने आलेले आहेत. म्हणून देव त्यांनी शंखचक्र गदा पद्म घेऊन येतो म्हणून त्याला अवतार म्हणतात. आणि तोच देव ज्या वेळेला संतांच्या रूपानं प्रगट होतो त्यावेळेला त्याला भक्त म्हणतात आणि ते संसाराला आल्यासारखे दिसतात. म्हणून आज आपल्याला जे चिंतन करायचंय ते देवाच्या अवताराचंही करायचं आणि भक्तांच्या संसाराचंही करायचं. आणि कसं करायचं असेल तर एकपणानं करायचं महाराज वर्णन करून सांगतात. देवासी अवतार भक्तासी संसार, ओ देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार.
देवासी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणानं दोघांचा विचार करायचा. तो देवही त्यांनी तोच आहे आणि ते भक्तही त्यांनी महाराज तेच आहे. फक्त दोघांचा विचार करायचा आणि एकपणानं विचार करायचा. काय विचार करायचा बघा, तुम्ही जर बारकाईनं ऐकत असले तर तुमच्या लक्षात आलं असेल, तो येतो आणि शस्त्र घेऊन येतो आणि ते येतात आणि शास्त्र घेऊन येतात. एकच आहे की नाही, व्यक्ती एकच आहे, पण दोन अंगानं एकच माणूस असतो. त्याला एक जण काका म्हणतो, एक जण मामा म्हणतो. त्याला असे त्या एका माणसाला कितीतरी नावं असू शकतात. तो त्या दृष्टिकोनातून पाहतो. तसं एकच परमात्मा आहे, पण दोन रूपानं अग्नी प्रगट झाला. म्हणून दोघांचा विचार आपल्याला आज अशा ठिकाणी करायचा आहे. म्हणून तो परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला. जगाला ज्ञान सांगण्याकरिता, जगाचा उद्धार करण्याकरिता प्रत्यक्ष त्याने प्रगट झाला. कारण परिस्थिती तशी झाली होती महाराज. सगळीकडे अनाचार पसरला होता. धर्माची बाजू थोडी मोडकळीला आलेली होती आणि तत्वज्ञान सांगण्याची त्यांनी जगाला गरज होती. कर्मठ लोकांचा त्यांनी अशा पद्धतीने जास्त उहापोह झाला होता आणि म्हणून त्यांनी महाराज या कर्मठ समाजामध्ये आणि सामान्य भोळ्या भाबड्या लोकांना त्यांनी चिरडण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यातच मेळ बसत नव्हता. तर सामान्य लोकांना कधी ज्ञान सांगतील महाराज. माणसाचं शरीर प्राप्त झालं, मग तो कोणत्याही त्यांनी महाराज यातीत असू द्या, कोणत्याही वर्णात असू द्या, कोणत्याही आश्रमात असू द्या, तो ज्ञानाचा अधिकारी आहे म्हणजे आहेच. लक्षात ठेवा, मी काय सांगतो, कोणत्याही जातीचा असू द्या, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. तो मुक्त होण्याकरिता त्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. पण त्यांनी संतांची जात पाहिजे काही आवश्यकता नाही म्हणून ते कोणत्याही जातीत जन्माला येऊ शकतात. तुका म्हणे याती होकातयाची भलती, भलत्या जातीत त्यांनी अशा पद्धतीने प्रगट होऊ शकतात. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जात अशीच असली पाहिजे असं अजिबात नाही. पण तरी सुद्धा त्या सगळ्या लोकांनी कर्मठांनी ज्ञान त्यांच्या पुरतं मर्यादित करून ठेवलं होतं आणि ते लोकांच्या समोर सांगितलं जात नव्हतं. म्हणून तेच गुह्य असणारं ज्ञान प्रगट करायचं होतं. म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने अवतार धारण केलं महाराज. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मचे केले, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मचे केले. गुह्य असणारं ज्ञान प्रगट केलं. त्यापेक्षा ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी सगळ्या जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता त्यांचं प्राकट्य झालं. प्राकट्य होण्याकरिता त्यांनी महाराज फार कष्ट असतात. संत जरी प्रगट व्हायचे असले तरी सहजासहजी प्रगट होत नाहीत. कुठं प्रगट होतात? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळ असलं पाहिजे, पावन देश असलं पाहिजे, जिथं हरीचे दास त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतात. पण असंच त्यांनी दिव्य असणारं कुळ आणि दिव्य असणारा देश म्हणजे त्यांनी गोदावरीच्या तटावरती आपेगाव नावाचं गाव आहे. आपेगाव ब्राह्मणांचंच गाव आहे महाराज. तिथं त्यांनी महाराज जावळे आडनावाचे ब्राह्मण राहत होते. ज्ञानोबरांचं खरं आडनाव जावळे. ते त्यांनी महाराज तिथं राहत होते. त्यांना वाडवडिलांना त्यांच्या कुलकर्णी पद प्राप्त झालं होतं. गावात कुलकर्णी पद असताना लिखापडीचं काम करायचं, म्हणून त्यांनी महाराज ते पद प्राप्त झालं होतं. म्हणून त्यांना कुलकर्णी हे उपनाव प्राप्त झालं होतं. कुलकर्णी आता बरेच कुलकर्णी आहेत की नाही, ते कुलकर्णी नाव असंच चालत आलं. त्यांचं मूळ आडनाव काही वेगळंच असते, पण कुलकर्णी हे नाव त्यांना प्राप्त झालं असतं. असे ते कुलकर्णी. या कुलकर्ण्यांच्या कुळामध्ये आणि बरीच त्यांनी त्रिंबक पंत आदी करून त्यांनी मोठी वंशावळ आहे. मला सगळी वंशावळ तुम्हाला सांगायची नाही, तेवढा वेळ पण नाही सांगण्यात का. थोडक्यात आपल्या समोर ते मला वर्णन करून सांगायचं. म्हणून तिथं त्यांनी मला त्या वंशामध्ये गोविंद पंत जन्माला आले. गोविंद पंत, या गोविंद पंतांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं होतं मीराबाई, पत्नीचं नाव होतं मीराबाई. हे दोघेही त्यांनी भगवंताचे भक्त होते. बऱ्याच काळापर्यंत भगवत भक्ती करतात. पण आता एवढं सगळं सांगून पण म्हणलं की समजायचं काहीतरी त्याच्यात आहेच. काय एवढ्या वर्षापासून भक्ती करत होते पण संतती नव्हती. मग संततीच्या प्राप्तीकरिता फार व्याकुळ झाले होते.
म्हणजे गोदावरीच्या काठावर होतं ना गाव त्यांचं, मग गोदावरीच्या पात्रात उभं राहून कितीतरी पुरस्चरण केली महाराज गायत्रीची, एवढी साधना केली. मग त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर गहिनीनाथ महाराजांची भेट झाली म्हणतात. आणि ती भेट झाल्यानंतर गहिनीनाथांनी आणि एक भस्माची चिमूट दिली आणि सांगितली घ्या. घेतली, घरी गेले. ती भस्माची चिमूट पाण्यामध्ये त्यांनी खलून पत्नीला प्यायला दिली. त्याचा परिणाम त्यांनी मला संत कृपा झाली, एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली, मुलगा झाला. तो मुलगा कधी झाला माहिती आहे? आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी, आषाढी वारी, आषाढ शुद्ध एकादशी, त्या दिवशी मुलगा झाला. पण मुलाचं नाव त्यांनी जन्मपत्रिकेनुसार पाहिलं तर त्याचं नाव ठेवलं वेदमातू. मुलाचं नाव काय? वेदमातू. म्हणून वेदमातू जन्माला आला. पण आषाढी वारीच्या दिवशी मुलगा झाला. पांडुरंगाची वारी सगळे लोक करतात, म्हणून त्यांनी महाराज मुलाचं अजून एक टोपण नाव ठेवलं, त्याचं नाव आहे विठ्ठल. असं विठ्ठल नाव ठेवलं. तेच विठ्ठलपंत आहेत महाराज. हे विठ्ठलपंत त्यांनी महाराज अशा पद्धतीनं शिकण्याकरिता पैठणात होते. पैठण क्षेत्रामध्ये कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी राहून अशा पद्धतीनं शिक्षण घेतलं. शास्त्र त्यांनी शिकले. शास्त्र शिकणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून शास्त्र शिकले. फार त्यांनी दैदिप्यमान तेजस्वी असणारा मुलगा. शास्त्र शिकून घरी आल्यानंतर म्हातारपणाला मुलगा झाला होता. गोविंदपंतांना फार आनंद झाला. गोविंदपंतांनी विचार केला, आता आपला सगळा भार याच्या खांद्यावर टाकायचा ना आपण त्यांनी निवांत व्हायचं. पण मुलगा दुसरंच बोलायला लागला. म्हणजे काय, मी शास्त्र शिकून आलो इथपर्यंत गोष्ट खरी आहे, पण मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. ते म्हणले आम्ही म्हातारा झालो, आम्ही तीर्थयात्रा करण्याचं आमचं वय आहे आणि तू तीर्थयात्रा करायची म्हणतो. पण म्हणले जाऊ द्या, लोकांचे त्यांनी तरुण मुलं काय काय करीत नाहीत आणि आपला मुलगा तीर्थयात्रा करायचं म्हणतो, किती चांगली गोष्ट आहे. खरं तुम्हाला सांगतो, तुमच्या घरात जर एखादा तरुण मुलगा भगवंताचं भजन पूजन करीत असेल तर कौतुक समजा, त्याचं कौतुक करा, त्याला फार खतपाणी घाला, त्याला वाढवा, त्याला फार प्रेम द्या, त्याला परमार्थ क्षेत्रामध्ये अग्रेसर करा. नाही तर लोक धसकटे त्याला समजून सांगतात, अरे परमार्थ काय त्यांनी या वयात करायचा असतो का, म्हातारपणाला करायचं, म्हणजे दात पडल्यानंतर करायचा, दात पडली ना मग परमार्थाला लागायचं, असं त्यांनी सांगतात महाराज. समजा ज्या घरांमध्ये त्यांनी 5वीच्याच दिवशी माळा घालतात त्यांच्यासारखे पुण्यवान तेच आहेत महाराज. ज्या घरामध्ये बालपणीच बाळकडू परमार्थाचं देतात मुलांना, ते भाग्यवान लोक आहेत. मग तेच खरे भाग्यवान आहेत. त्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्या घरात तरुण मुलं परमार्थ करण्याकरिता उभे असतील ना, ते खरोखर त्यांनी भाग्याचे अधिकारी. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, देवाला सुद्धा हरिक वाटेल असं त्यांनी स्थिती आहे. गोविंदपंतांना बरं वाटलं, म्हणले बरं झालं मुलगा तीर्थयात्रा करायची म्हणतो, जा म्हणे तीर्थयात्रेला. मग ते तीर्थयात्रा करण्याकरिता गेले. बरीच तीर्थयात्रा करत त्यांनी फिरत फिरत द्वारकेला गेले, इकडं तिकडं फिरून आणि फिरत फिरत अशा पद्धतीने ते भीमाशंकरला आले. आणि भीमाशंकराला आल्यानंतर त्यांनी पंढरपूरला जाण्याची इच्छा निर्माण झाली. रामेश्वरला जायचं होतं. मग पंढरपूरला जाण्याकरिता निघाले, पण मध्येच त्यांनी महाराज जुनाट असणारं शिवपीठ आहे, ते म्हणजे त्यांनी महाराज सिद्धेश्वराचं पीठ आहे. भगवान सिद्धेश्वर त्यांनी अलंकापुरामध्ये वास्तव्य करतात. अलंकापुरात विठ्ठलपंत त्यांनी आले, स्नान केलं, संध्या केली. आजही पिंपळ साक्षीदार आहे. त्या पिंपळाच्या पारावर त्यांनी महाराज सिद्धासन घालून बसले. आणि बसलेले असताना त्यांनी त्याच गावामध्ये एक ब्राह्मण राहतात, त्यांचं नाव आहे सिद्धोपंत आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे गिरिजाबाई. सिद्धोपंत म्हणजे सिद्धेश्वर आणि गिरिजाबाई म्हणजे पार्वती, अशी त्यांची नावं ठेवलेली आहेत, सिद्धोपंत आणि गिरिजाबाई. त्या सिद्धोपंतांनी विठ्ठलपंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर मनात विचार आला, काय तेजस्वी दैदिप्यमान असणारा ब्राह्मण आहे, ओजस्वी तेजस्वी आहे. त्याच्याजवळ गेले, विठ्ठलपंतांच्या विचारपूस केली, कोण कुठून आलात, कशी शालीनता असते बघा ना. असं उद्धटपणा नाही सांगितलं माझं नाव विठ्ठलपंत, असं नाही सांगितलं. ते म्हणले गोविंदपंत आहेत कुलकर्णी, माझे वडील आपेगावमध्ये राहतात, ते त्यांनी अतिशय सात्विक सत्वशील आहेत, त्यांच्याच घरी माझा जन्म झाला, त्यांनी मला वेदमातू असं नाव ठेवलेलं आहे. अप्रेमानं त्यांनी महाराज मला विठ्ठलही म्हणतात, असं त्यांनी स्वतःचा परिचय दिला. आणि मग त्यांनी महाराज त्या सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांकडे पाहिलं. पाहिल्यानंतर मनामध्ये भाव निर्माण झाला. त्यांना एक कन्या होती महाराज. त्या कन्येचं नाव होतं मीनाक्षी. सिद्धोपंतांच्या कन्येचं नाव होतं मीनाक्षी. ती मीनाक्षी उपवर झालेली होती, तिचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि जावई शोधित होते. असला त्यांनी जावई जर मला भेटला तर किती चांगलं होईल म्हणून घरी नेलं महाराज. घरी नेल्यानंतर त्यांनी संपूर्ण विचारपूस केली, कुळगोत्राची त्यांनी सगळी विचारणी झाली. मग थोडं थांबून घेतलं. 15 दिवस थांबले. तीर्थयात्रा करायला गेले होते, 15 दिवस थांबले. त्यांची संपूर्ण चालचलन पाहिली. किती वाजता जागे होतात, कशी दिनचर्या करतात, कशी संध्या करतात, किती वेळेला संध्या करतात, कसा त्यांचा स्वभाव आहे, हे सगळं जाणून घेतलं. आणि मग मनात असा विचार आला की आपली मुलगी यालाच दिली पाहिजे. आता कसं म्हणावं. मग काय झालं, भगवान सिद्धेश्वराने सिद्धोपंतांना स्वप्नात जाऊन सांगितलं
की तुझी मुलगी याला देऊन टाक. मग म्हणलेच महाराज मला स्वप्न पडलं. सिद्धेश्वराने स्वप्नात येऊन सांगितलं की माझी मुलगी मीनाक्षी त्यांनी या विठ्ठलपंताला देऊन टाक. विठ्ठलपंत म्हणले स्वप्न तुम्हाला पडले, मला नाही पडलं. मग तुम्ही म्हणता त्यांनी मुलगी द्यायची, मी कशाला ठरवू त्यांनी स्वप्न तुमचं खरं आहे म्हणून. ते म्हणे मला जर स्वप्न पडलं तर मान्य करीन. त्याच रात्री स्वप्न पडलं महाराज. सिद्धेश्वर पुन्हा विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं तिचा स्वीकार कर. तुझ्या घरी प्रत्यक्ष भगवंताचे अवतार होणार आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी स्वीकार करायचं ठरलं. ज्येष्ठ महिना होता, ज्येष्ठ, आणि त्या महिन्यामध्ये त्यांनी लग्नाच्या तिथी होत्या आणि शेवटची तिथी जवळ आली होती. द्वादशी काहीतरी तिथी अशा पद्धतीची होती. आणि विवाह तर झाला पाहिजे, नाहीतर नाही जर विवाह झाला तर मग तो फार पुढे लांब जायला लवकर तिथी नव्हत्या. आणि हे त्यांनी सिद्धोपंत गिरजाबाई त्यांनी वृद्ध झालेले होते. त्याने विचार केला आपण लवकरात लवकर विवाह केला पाहिजे. पण आपेगावला कधी निरोप जायचा आणि कधी ते घरचे सगळे लोक इकडे यायचे, मग कधी विवाह व्हायचा. समजून सांगितलं हे पहा देवाचाच संकेत झालेला आहे, आपण विवाह करायला काय हरकत नाही. विवाह झाल्यानंतर आपण आपल्या तगणे घरी आपेगावला जाऊ. मग विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं. भगवंताचा संकेत समजून विवाह संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर आता एकटेच चालले होते. आता परिवार तयार झाला, म्हणजे दोघे पती पत्नी आणि सासू सासरे असे 4 लोक मिळून त्यांनी आता पंढरपूरच्या वारीला गेले. आळंदीतून पंढरपूरला गेले. पंढरपुरात गेल्यानंतर त्यांनी महाराज पंढरीची वारी झाली, पौर्णिमेपर्यंत थांबले. आणि थांबल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने विठ्ठलपंतांनी विनंती केली की मला रामेश्वरच्या यात्रेला जायचंय. विश्वास ठेवला. किती विश्वास बघा ना, कोण माणूस कुठून आला, त्याला आपली मुलगी दिली, लग्न लावून दिलं आणि तो परत जायचं म्हणतोय. परत नाही आलं म्हणजे किती मोठा घोटाळा. पण तरी सुद्धा त्यांनी महाराज परवानगी दिली जाण्याकरता. गेले, रामेश्वरची यात्रा केली. आता ते उशीर झाल्यामुळे लवकर आले मागे. आले अलंकापूरला परत. आणि आल्यानंतर त्यांनी मग आता ठरलं की आपण लवकरात लवकर आपेगावला जायचं. मग त्यांनी सिद्धोपंत गिरजाबाईंनी आणि अशा पद्धतीने सगळंचे सगळं साहित्य म्हणजे विहायला देण्याची भेट सगळ्या वस्तू त्यांनी बरोबर घेतल्या. विठ्ठलपंताने म्हणजे त्यांनी देवमातू आणि मीनाक्षी हे दोघेही त्यांच्याबरोबर त्यांनी आपेगावला गेले. वृद्ध झालेले, म्हातारपणालाच मुलगा झाला होता विठ्ठलपंत. मुलगीच घेऊन आला म्हणजे सून घेऊन आला, किती आनंद झाला असेल. सरीक बघायची खटखट नाही, काही बाकीच्या गोष्टी पाहायची गरज पडली नाही. डायरेक्ट सूनबाईलाच घरी आणलं. असं पाहून त्यांनी मोठं समाधान अशा पद्धतीने वाटलं. आणि मग त्यांचं स्वागत केलं, एकमेकाला आहेर दिले, एकमेकाला भेटले, फार प्रेमानं त्यांनी झालं. आता आपली पूर्वीपासूनची पद्धत आहे, नवरी जर नांदायला गेली तर तिचं माहेरी जर एक नाव असलं तर सासरी गेल्यानंतर दुसरं नाव ठेवतात. मग तिचं खरं नाव होतं मीनाक्षी, पण मुलाचं नाव टोपण नाव विठ्ठल ठेवलं होतं ना, म्हणून त्यांनी त्या मीनाक्षीचं नाव अशा पद्धतीने ठेवलं रुक्मिणी. म्हणजे रुक्माई असं त्यांनी नाव ठेवलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असे त्यांनी महाराज दोघे जण विठ्ठलपंत रुक्मिणी झाले. मग गुन्ह्या गोविंदाचा संसार त्यांनी दोघांचा सुरू झाला. बऱ्याच काळापर्यंत संसार करू लागले, पण संसारामध्ये मन लागे ना. मग म्हणले थोडं काशीला जाऊन येतो. मग घरच्या लोकांनी परवानगी दिली आणि काशीला गेले. ते काशीला गेल्यानंतर त्यांनी इकडं त्यांनी त्यांचे माता पिता गोविंदपंत आणि मीराबाई दोघे ते निवर्तले. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. ते परत मागे आले. आल्यानंतर फार वाईट वाटलं की माझे आईवडील मरण पावले, आता काय करू, चिंता वाटायला लागली. आणि मग त्यांनी महाराज फार उद्विग्न आहेत म्हणून रुक्माईनं विचार केला की आपण आळंदीला जाऊ. म्हणून आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्यानंतर बराच काळ त्यांनी आळंदीमध्ये राहिले सिद्धोपंतांच्या घरी. पण मन मात्र प्रपंचात लागत नव्हतं. सारखं वाटायचं आता हे सोडून निघून जावं, संन्यास घ्यावा. तिला सारखे म्हणायचे संन्यास घ्यायला जावं वाटते, संन्यास घ्यायला जावं वाटते, संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का. हो नाही करता करता त्यांनी एक दिवशी रागावून रुक्मिणी म्हणली घ्या एकदाचा, घ्या एकदाचं. म्हणलं की त्यालाच परवानगी म्हणून समजले. निघून गेले काशीला. तिथं त्यांनी श्रीपाद स्वामी होते. त्यांना आणखी बरेच नाव आहेत महाराज. म्हणून असे त्यांनी महाराज श्रीगुरू भेटले. त्यांच्या संगतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने गेले. जाऊन त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली. ती संन्यास दीक्षा त्यांनी घेतली. गावाकडे निरोप कळाला. मग सगळेच लोक त्यांनी महाराज सिद्धोपंतांना नावं ठेवू लागले. जावई त्यांनी आला आणि संन्यास घेऊन निघून गेला. आणि असं त्यांनी महाराज बोलणं सुरू झालं. पण रुक्मिणीच्या मनामध्ये मात्र त्यांनी विचार होता की माझा पती नक्की घरी येईल. सिद्धेश्वराला साकडं घालायचं रोज उठून, रोज पहाटे जाग व्हायचं, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं, स्नान करून ओल्या वस्त्रानं महादेवाला पाणी घालायचं. त्याच्यानंतर त्यांनी पिंपळाच्या पाराजवळ जायचं आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या. आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा, प्रत्येक प्रदक्षिणा मारता मारता मनातला भाव सांगायचं की माझा पती परत यावा, माझा पती परत यावा. तो सिद्धेश्वर आणि काशीमध्ये असणारा विश्वनाथ काय दोन नाही, एकच आहेत मला, तो महादेवच आहे. त्या महादेवाला साकडं पडलं. भार झाला रुक्मिणीचा, तिच्या त्या भक्तीचा. मग त्या महादेवानं त्यांनी महाराज त्या नरसिंह आश्रम स्वामींच्या स्वप्नामध्ये, श्रीपाद स्वामींच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं की तुझ्या आश्रमात असणारा जो संन्यासी हा ग्रहस्थी आहे, ब्रह्मचारी नाही. त्याची पत्नी त्याची वाट पाहते. मग ते स्वामी आले. आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं आणि रुक्माईला पाहिलं. पाहिल्यानंतर सगळा वृत्तांत कळाला. तिला घेऊन गेले काशी क्षेत्रामध्ये. आणि मग त्यांनी विठ्ठलपंतांना भरपूर सुनावली, भरपूर त्यांनी ऐकावं लागलं. श्रीगुरूंनी त्यांनी महाराज ताडण केलं. आणि मग अशा पद्धतीने एक विधी केला.
त्या विधीचं नाव आहे घृतकुंभ संभव नावाचा विधी आहे. घृतकुंभ संभव म्हणजे कुंभ म्हणजे गाडगं, घृत म्हणजे त्यांनी तूप, आणि त्याच्यामध्ये कणकीचा एक त्यांनी अशा पद्धतीने पुतळा तयार करून त्यांच्या नावे तो पुतळा त्याच्यामध्ये त्या तुपात घातला. त्या कलशाचं तोंड बंद करून घेतलं आणि तो कलश त्यांनी अशा पद्धतीने पुरून टाकला. अशी त्यांनी महाराज हा विधी केला. आणि हा विधी करून त्यांनी विधिवत संन्यास दीक्षेतून परत गृहस्थाश्रमात आणलं. आणि गृहस्थाश्रमामध्ये आणल्यानंतर सांगितलं आता जा आणि सुखाने संसार कर. पण संसार कुठं सुखाचा असतो का महाराज? ते त्याने अलंकापुरात आले, पण आळंदीने वेगळीच गरळ ओकायला सुरुवात केली. संन्यासी झाला, परत गृहस्थाश्रमात आला आणि आता त्यांनी पुन्हा संसार करायला लागला. हा विषयीच होता, हा कामीच होता. लोक फार चमत्कारी असतात महाराज. नाही ना त्या शब्दात विठ्ठल पंतांचं ताडण करायला लागले, फार वेदना व्हायला लागल्या. सिद्धो पंतांना सुद्धा त्रस्त करून टाकलं लोकांनी. तुझा जावई त्यांनी संन्यास घेऊन गेला होता आणि परत घरी आला आणि तू घरात घेतला आणि तुझ्या मुलीबरोबर संसार करतोय असं म्हणून त्यांनाही वाळीत टाकायला लागले. मग त्यांनी विचार केला की नकाच राहू घरात, इथून दूर कुठेतरी जा. मग सिद्ध बेटात गेले आणि पर्णकुटी करून त्यांनी तिथं राहू लागले. विठ्ठल पंताने रुक्माई दोघे मधुकरी मागायची आणि दोघांनी कसं बसं त्यांनी जीवन अशा पद्धतीने जगायचं. फार जास्त त्रस्त झाले. 10-12 वर्ष झाले महाराज या सगळ्या प्रक्रियेला. अजून संतती काय नव्हती. मग ते सोडून पुन्हा आपेगावला गेले. वक्ते बाबांनी ब्रह्मचित केले तर असंच लिहिलेलं आहे. म्हणून मी त्यांचा पुरावा देऊन तुमच्या समोर सांगतोय, माझ्या मनातलं काही सांगत नाही. म्हणून आपेगावात गेले. तिथे लोकांनी अशीच गरळ वोकायला सुरुवात केली. पण मग मात्र त्यांनी महाराज एक चांगला दिवस जीवनामध्ये आला. बऱ्याच काळापर्यंत खस्ता खाऊन, लोकांचे टोमणे ऐकून, लोकांचे त्यांनी महाराज बोलणे ऐकून फार दुःख सहन करून त्यांनी एक सोन्याचा दिवस आला. रुक्माई गर्भवती झाली. तिला फार आनंद झाला. महाराज पतिराजाला सांगितलं. दोघे आनंदी झाले. पण दुसऱ्या क्षणाला पुन्हा सुकले. पण का बरं? संतती तर होणार आहे म्हणले, पण आपलीच अशी दुर्दशा आहे. आपल्या संततीचे लोक काय करतील दुर्दशा, असा विचार मनामध्ये येऊन त्यांनी दुःखी झाले. पण तरी सुद्धा प्रत्यक्ष परमात्म्याला प्रगट व्हायचं होतं. म्हणून त्यांनी महाराज पहिला पुत्र झाला. त्याचं नाव आहे निवृत्ती. निवृत्ती नाव ठेवण्याचं कारण एवढंच आहे की संसारातून निवृत्त झाल्यानंतर झालेला मुलगा, म्हणून नाव ठेवलं निवृत्ती. संसारातून पूर्ण निवृत्त झाले म्हणजे संन्यासच घेतला डायरेक्ट. आणि संन्यास घेऊन पुन्हा आले. का बरं असं झालं असेल? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. विठ्ठल पंतांच्या जन्मपत्रिकेत असं लिहिलं होतं की या जन्मामध्ये तुम्हाला संतती प्राप्त होणार नाही. म्हणजे विठ्ठल पंतांच्या त्या जन्मामध्ये त्यांना संतती प्राप्त होणार नव्हती. मग ज्या वेळेला मनुष्य संन्यास घेतो, तो संन्यास घेतल्यानंतर त्याचं जे पहिलं जीवन आहे ते पूर्णपणे संपून जातं आणि नवीन जन्म त्यांनी त्याचा होत असतो. हा महत्वाचा विचार. मग नवीन जन्म झाला, संन्यासी झाले. आणि संन्यासी झाल्यानंतर परत गृहस्थाश्रमात यावं लागले. तो सुद्धा पुन्हा एकदा गृहस्थाश्रमातला नवीन जन्म झाला. म्हणजे पहिल्या जन्मात संतती नव्हती, पण त्यांनी आता या नवीन जन्मामध्ये संतती होणार आहे, प्रत्यक्ष परमात्मा घरी येणार आहे, हे त्यांनी साधू संतांनी सांगूनच ठेवलं होतं. आणि म्हणून त्यांनी पहिला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं निवृत्ती. भगवान शंकर निवृत्तच आहेत, कायमस्वरूपी मसल वाटत. अंग भरून कपडे सुद्धा घालायचे नाही, दिगंबर. फारच लोक काय म्हणले तर मग गजचर्मन व्याघ्रांबर, नाही तर त्याचा सुद्धा कटाळा महाराज शंकराला. अंगावर कपडा घालायचा नाही कोणताच. मसन वाट्यात त्यांनी बसायचं. 6 विंचू अंगावर त्यांनी खेळायचे. जटाजूट धारण केलेल्या कायम डोक्यातून गंगा त्यांनी वाहते. पाईप लीक झाल्यासारखी कायम टिप 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 त्या गंगेची चालूच महाराज डोक्यातून. सगळ्या अंगाला भस्म जाते. भस्म काय सामान्य नाही, चितेचं भस्म अंगाला लावले. असे त्यांनी भगवान शंकर विरक्त आहेत, निवृत्त आहेत. सगळ्या संसाराचे मायबाप आहेत, जन्म देणारे आहेत. सगळ्या संसाराचा त्यांनी महाराज एका भुरकुटीच्या इशाराने प्रलय करू शकतात, एवढं सामर्थ्य भगवान शंकराचं आहे. पण असा असणारा शंकर त्याच्यातून निवृत्त आहे. मग तोच निवृत्त असणारा प्रत्यक्ष परमात्मा निवृत्तीनाथांच्या रूपानं प्रगट झाला. मुलाचं नाव निवृत्ती असं ठेवलं. समाजाने त्यांनी महाराज ज्या पद्धतीने बोलायचं त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केलीच. भयंकर त्रास लोकांना व्हायला लागला, फार वेदना लोकांना व्हायला लागल्या. की बघा म्हणे त्यांनी संन्यासी होता आणि गृहस्थाश्रमात आला आणि आता त्याला मुलगा पण झाला. पण तरी सुद्धा त्या टोचण्या ऐकायची सवय लागली होती. 10-12 वर्ष त्यांनी टोचण्या खाल्ल्या होत्या. काही गोष्टी अंगवळणी पडतात महाराज. नंतर टोचण्या तरी किती दिवस माणूस सहन करेल. नंतर म्हणतो बोला भाऊ तुम्हाला काय बोलायचं, काय करा आपण काय करावं त्याला. म्हणून त्यांनी महाराज ते अंगवळणीच पडलं होतं. खरंच वस्तुस्थिती अशीच झाली होती. मग त्याच्यानंतर त्यांनी महाराज दुसऱ्यांदा त्यांनी महाराज दिव्य असणारा चमत्कार झाला. आणि जसा भगवान शिव प्रत्यक्ष प्रगट झाला ना, तसा त्यांनी महाविष्णू प्रगट होण्याचा कालावधी आला. पण महाविष्णू प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. कधी प्रगट होणार आहे? गर्भवती झाली रुक्माई. तिचे त्यांनी महाराज विशेष असणारं तेज वाढू लागलं. 9 मास त्यांनी पूर्ण होऊ लागले. श्रावण महिना आला, त्याच्यात वद्य पक्ष आला, त्याच्यामध्ये अष्टमी तिथी आली.
त्याच्यात गुरुवारचा दिवस आला. ग्रह नक्षत्र त्यांनी महाराज अवतार घेण्याकरिता अनुकूल झाले आणि अनुकूल झाल्यानंतर त्यांनी महाराज प्रत्यक्ष परमात्मा अवतार घेणाऱ्या रात्रीचे 12 वाजले आणि आपेगावला जिथं त्यांनी महाराज वास्तव्य करत होते त्या स्थानावर लख्ख असणारा प्रकाश अशा पद्धतीने पडलेला आहे आणि जगाचा मालक प्रत्यक्ष त्यांनी ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट होणार आहे. सर्व देवदेवता सुद्धा त्यांनी पाहत होत्या की देव लीला करण्याकरिता येणार आहे. सगळ्यांना त्यांनी आनंद अशा पद्धतीने होत होता. सर्व दिशांना आनंद होत होता, काळाला आनंद होत होता. जसा श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होत असताना सर्व दिशांना काळाला आनंद होत होता, तसे त्यांनी ज्ञानोबराय प्रत्यक्ष प्रगट होणारे तो महाविष्णू प्रगट होणाऱ्या सर्वांना आनंद होत होता. आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये रात्रीच्या 12 वाजता बरोबर आणि प्रत्यक्ष त्यांनी महाविष्णूचं प्राकट्य झालं आणि माऊली ज्ञानोबराय त्यांनी प्रगट झालेले आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय प्रत्यक्ष प्रगट झाले. हे तुम्हाला रात्री 12 वाजता परत म्हणायचे असं आहे. आता हे अजून 3 तासांनी थोडा वेळ आहे अजून त्याला, असू द्या. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानोबराय प्रगट झालेले आहेत. यानंतर त्यांनी अजून ब्रह्मदेव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले सोपान देवांच्या रूपानं. आदिशक्ती प्रत्यक्ष प्रगट झाली मुक्ताईच्या रूपाने. म्हणून 4 त्यांनी भावंड प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाली. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांचे अशी सगळेची सगळे त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. कशाकरिता? जगदोद्धाराला की धरला अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगदोद्धार करण्याकरिता अवतार अशा पद्धतीने धारण केला आणि अवतार घेऊन आले. सामान्य लोकांसारखे त्यांनी महाराज प्रगट झाले. म्हणून भक्त येत असतात ते संसारात आल्यासारखे त्यांनी होतात, पण जरी ते असले तरी सुद्धा देव मात्र त्यांचे सोहळे करण्याकरिता तयार असतो. हा महत्त्वाचा विचार आहे. पण सगळ्या लोकांनी फार छळ सुरू केला. जसा विठ्ठलपंत रुक्मिणीचा छळ होत होता तसा भावंडांचा छळ होऊ लागला. पण भावंड फार सुंदर आहेत महाराज. ते रांगता उभे राहू लागले, मग चालू लागले, मग खेळू लागले. आईवडिलांना फार आनंद वाटायला लागला. तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे असे त्यांनी महाराज सुंदर त्यांनी दिसत होते. परब्रह्माचे ठसेच जणू काही प्रत्यक्ष प्रगट झाले होते. सोलीव असणार त्यांनी ब्रह्मच अशा पद्धतीने त्यांच्या रूपानं प्रगट झालं होतं. आणि असे लेकरं त्यांनी घरामध्ये खेळतात. घरात किती दिवस खेळतील लोक? ते खेळता खेळता त्यांनी बाहेर मुलांमध्ये खेळायला जाऊ लागले. ते मुलांमध्ये जेव्हा खेळायला जायला लागले, सगळी ब्राह्मणाची मुलं होती. त्या मुलांमध्ये खेळताना त्या मुलांनी त्यांनी महाराज त्यांचा तिरस्कार करायला सुरुवात केली. का तर घरच्या लोकांनी समजून सांगायचं घरात बाहेर खेळायला जायला गोष्ट खरी आहे, पण त्या विठ्ठलपंतांच्या पोराबरोबर खेळायचं नाही, ते संन्याशाची पोरं आहेत असं घरातल्या लोकांनी सांगायचं. लहान लेकरांवर आपण जसे संस्कार करतो ना महाराज तसेच होतात. तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या लेकरांवर असे जर आपण संस्कार केले ना, पाया पड, आई म्हणजे देव असतो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हे जे आता मी तुम्हाला समजून सांगतो, आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म, तसं लेकराला समजून सांगायचं आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. कपाळाला गंध लावला पाहिजे, देवाच्या पाया पडलं पाहिजे, असं केलं पाहिजे. असं जर लेकराला समजून सांगितलं ना आपण महाराज, त्याच वयात ते कळते. पुढे गेल्यानंतर पोरं हे ऐकत नाहीत महाराज. ते मागच्या खिशात कांगवा ठेवून वर काढून तुमच्या समोर खरा केस इचरून त्यांनी महाराज तुम्हाला असं खांद्याला असं करून निघून जातील महाराज. अशी त्यांची अवस्था असते. हे त्यांनी मोठं झाल्यावर जमत नसते. ते लहानपणीच त्यांनी महाराज छान दिसते. आमच्या विठ्ठल पंतांकडे फार आहेत छोटे छोटे महाराज, फारच बारीक बारीक आहेत. कसं काय सांभाळत असेल त्याची त्याला माहिती आहे. घरच्या लोकांना नको नको करून टाकतात पिलं आणि एवढे सगळे जमा करून त्यांनी आणायचे. कसे त्यांनी सांभाळायचे ते म्हणून त्यांनी. पण बरं आहे ते तेवढे एवढे छोटे आहेत तरी पण धोतर नेसून असे छान त्यांनी चालतात लुटू लुटू करीत. मस्त बघी त्यांची टोपी, त्यांचा गंधन, त्यांच्या शेंड्या जर वाऱ्याने उडल्या तर भारी दिसतात असे हे संस्कार आहेत ना महाराज. याच वयात संस्कार होतील, दुसऱ्या वयात होत नाहीत महाराज. म्हणजे संस्कार करण्याचं असणार वय. मग घरी त्यांनी महाराज त्या ब्राह्मणाच्या लोकांनी संस्कार केले पोरांवर. हे संन्यासाचे पोरं आहेत आणि त्यांच्यावर बोलायचं नाही, त्यांच्यावर खेळायला जायचं नाही, आमकं करायचं नाही. तिला वा सगळे त्यांनी पोरं वाईट टाकायला लागले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईना. मग आता काय करायचं ते घरी येऊन सांगायला लागले की आज त्यांनी आम्हाला खेळू दिलं नाही, आम्हाला मुलांमध्ये येऊ दिलं नाही, काय करावं. लक्षात आलं की आता या मुलांना त्यांनी जातीत घेत नाहीत, त्यांचा स्पर्श त्यांनी निषिद्ध मानला जातो. हे उद्या त्यांनी मोठे होतील आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी यज्ञोपवीत आदी करून संस्कार अशा पद्धतीने करायचे. त्यांचं मौजी बंधन त्यांनी करायचं. मग काय करावं लागेल म्हणून त्यांनी वेळेतच आपण हा मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडावा. म्हणून विठ्ठल पंतांनी त्यांनी महाराज सगळ्या ग्रामस्थांच्या समोर, विद्वज्जनांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं हे गावात जमणार नाही, आम्ही तुम्हाला जातीत घेणार नाही. मग पैठणाला गेले. पैठणच्या सगळ्या ब्राह्मणांच्या समोर हा मुद्दा मांडला की मुलांना जातीत घ्या,
त्यांचा यज्ञोपवीत संस्कार करा. त्यांनी ऐकलं नाही, म्हणजे तुम्ही आळंदीला जा, आळंदीवरून त्यांनी पत्र घेऊन या असं त्यांनी सांगितलं. मग आळंदीला गेले. मग आळंदीला गेल्यानंतर अशा पद्धतीनं तिथं काय त्यांनी महाराज कोणी अंगाला लागू दिलं नाही. सगळे त्यांनी ब्राह्मण बऱ्याच दिवसापर्यंत शोधाशोध करत होते. पण त्यांनी निर्णय द्यायचा नाही. मग काय करायचं, विठ्ठलपंत सकाळीच जायचे, उपाशी अशा पद्धतीने जाऊन अशा पद्धतीने तिथं उभं राहायचे. जसे काही गुन्हेगार असावेत ती सगळी ब्राह्मणांची सभा भरावी, एक मुख्य असणारे ब्राह्मणवरती त्यांनी बसावेत आणि बाकीचे सगळे त्यांनी बाजूला शास्त्रार्थ शोधण्याकरिता असावेत. विठ्ठलपंताने हात जोडून उभं राहायचं. या मुलांना जातीत घ्या, या मुलांना त्यांनी महाराज मौजी बंधन त्यांचं करा, यांना अशा पद्धतीनं यज्ञोपवीत संस्कार करा, हे सगळं त्यांनी हात जोडून म्हणायचं. त्याने आपल्या पोथ्या उचकायच्या, सांगायचं आता काही शास्त्रार्थ सापडला नाही, उद्या परत या. मग त्यांनी हताश होऊन घरी जायचं, रुक्माईला विचारायचं आज काय सांगितलं. मग त्यांनी महाराज त्यांनी सांगायचं आज काही निर्णय दिला नाही. असं करता करता एक दिवस आला आणि त्या दिवशी त्यांनी महाराज पंडितांनी निर्णय दिला, जर तुम्हाला असं वाटत असलं तुमच्या मुलांना जातीत घ्यावं तर एकच पर्याय, तुम्ही अपराध केलेला आहे, तुम्हाला अपराधाचा दंड झाला पाहिजे, तुम्हाला शिक्षा मिळाली पाहिजे. ती म्हणजे आम्ही काही शिक्षा घ्यायला तयार आहोत, फक्त आमच्या लेकरांना जातीत घ्या, एवढीच आमची विनंती आहे. मग काय करावं. मग ऐका म्हणले, तुम्हाला निर्णय सांगतो, तुम्ही दोघा पती पत्नीने अपराध केलेला आहे, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय उपाय होता का. निर्घृण असणारी हत्या होती. लक्षात ठेवा मी काय सांगतो, निर्घृण हत्या होती. की एवढ्या निर्दयीपणानं दिलेला निर्णय होता महाराज. देहांत प्रायश्चित्त म्हणजे त्यांनी दोघांनी निमूटपणे घर सोडून जायचं आणि स्वतःचा जीव देऊन टाकायचा, म्हणजे आत्महत्या करायची, असं त्यांनी महाराज सांगून टाकलं. फार वेदना व्हायला लागल्या, फार वाईट वाटलं मनाला. आता काय करायचं. जड अंतकरणानं जड पावलानं त्यांनी जाण्याकरिता निघाले आणि रुक्माई वाटच पाहत होते. विचारलं का हो आज काय निर्णय दिला. काहीच बोलत नव्हते महाराज, हाताची घडी घातली होती, शांतपणे जमिनीकडे पाहत होते. रुक्माईला काही समजत नव्हतं काय होतंय. घाईघाईनं त्यांच्या जवळ येऊन परत विनंती करून हात जोडून म्हणाले काहीतरी बोला ना. मग सांगितलं रुक्माई ब्राह्मणांनी निर्णय दिला, ब्रह्मसभेनं निर्णय दिला. काय निर्णय दिला. योग्य निर्णय दिला. आपण जो अपराध केला, आपण जी चूक केलेली आहे त्याची शिक्षा त्यांनी अशा पद्धतीने भोगण्याकरिता त्यांनी सांगितलं, तुमच्या मुलांना जर जातीत घ्यायचं असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. असे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी आभाळ फाटल्यासारखं झालं, पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. चारही लेकरं डोळ्यासमोर त्यांनी उभे राहू लागले. असे गोंडस त्यांनी सालस असणारे लेकरं, प्रत्यक्ष परब्रह्मच त्यांच्या घरी त्यांनी नांदत होतं आणि या लेकरांना असं त्यांनी उघड्यावर टाकून आणि देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जायचं. केवढ्या वेदना अंतकरणाला होत असतील महाराज. तरी रुक्माईने त्यांनी जड अंतकरणानं आपल्या पतिराजाला त्यांनी सांगितलं मी तुमच्यावर यायला तयार आहे. आता लगेच कसं जावं. मग ते स्थान त्यांनी सोडून दिलं आणि स्थान सोडून अशा पद्धतीने आपेगावला गेले आणि आपेगावला गेल्यानंतर मुलांना शिकवायला सुरुवात केली. मनामध्ये भाव होता की आपल्याला जायचं आहे, या लेकरांचं परत काय होणार आहे, पुढे कशा पद्धतीने यांची चर्या होईल, यांना आपण सक्षम केलं पाहिजे, यांना आपण शिकवलं पाहिजे, या जगाच्या समोर उभं राहण्याकरिता यांना आपण तयार केलं पाहिजे, असे संस्कार आपण त्यांच्यावर अशा पद्धतीने दिले पाहिजेत, असा विचार अंतकरणामध्ये त्यांनी केला आणि दोघा पती पत्नीने समजून सांगायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांनी भरभरून शास्त्र शिकवलं मला. शास्त्र शिकवण्याचं काम विठ्ठलपंतांनी केलं आणि भगवंताविषयीचं प्रेम, भगवंताची माया शिकवण्याचं काम रुक्माईनं केलं महाराज. वेळोवेळी त्या लेकरांना जवळ घ्यायचं, हृदयाला लावायचं, डोक्यावर हात फिरवायचा, प्रेमाने त्यांनी महाराज मस्तकावरून हात फिरवून सांगायचं, बाळांनो या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं रे. जर आपलं म्हणण्यासारखं या जगात कोण असेल तर तो जगाचा मालक आहे, तो मुरलीधर, तो श्रीकृष्ण परमात्मा, जो पांडुरंगाच्या रूपाने विटेवरती उभा आहे. त्याला आपलं म्हणा, त्याला आपलं समजा, सगळं जीवन त्याच्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने व्यतीत करा. तो येत असतो, तो सांभाळत असतो, तो भेटत असतो. अशी ज्यावेळेला समजून सांगायला सुरुवात केली तेव्हा मुलांवर संस्कार झाले महाराज. तो कृष्णाचा आपला आहे, त्याच्या वाचून या जगामध्ये कोणी आपलं नाही. पण त्या परमात्म्याविषयीचं प्रेम अंतकरणामध्ये दूर झालं, आत्मविश्वास निर्माण झाला की आपण या समाजामध्ये वागत असताना आपल्याला सांभाळण्याकरिता तो परमात्मा येणार आहे. आणि अशी भावना ज्या वेळेला मुलांच्या अंतकरणात तयार झाली तेव्हा विठ्ठलपंत रुक्माईनं विचार केला, बस आता आपण त्यांनी गेलं पाहिजे. योग्य वेळ अशा पद्धतीने शोधली आणि जाण्याकरिता निघाले. पत्र लिहिले महाराज दोन, एक ब्रह्मसभेच्या नावाने पत्र लिहिलं आणि दुसरं पत्र त्यांनी महाराज निवृत्तीनाथांच्या नावे लिहिलं. ब्रह्मसभेच्या नावाने पत्र लिहिलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला जात आहोत. आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांना जातीत घ्या, न्याय द्या, आमचा जो त्याग आहे हा त्यांनी कारणी लागावा याच्याकरिता तुम्ही थोडा विचार करा.
असं त्यांनी महाराज पत्रामध्ये लिहिलं. आणि निवृत्तीनाथांच्या नावे पत्र लिहिलं होतं ना, निवृत्ती तू मोठा आहेस, तू समजदार झालेला आहेस, तुला सगळ्या गोष्टी कळतात रे बाळा. आम्ही फार अट्टहास केला, सगळ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न केला, पण सावरता आल्या नाही. आता नाईलाज असतो, हे सगळं सोडून जावं लागणार आहे. म्हणून हे जे ज्ञानोबा आहे, सोपाना मुक्ता आहे, अतिशय साधस आहेत, गोंडस आहेत, फार कोमल आहेत रे. त्यांना त्यांनी जग माहीत नाही, जगातले त्यांनी लोक कसे वागतात हे माहीत नाही. त्यांना सांभाळ बरं निवृत्ती. जशी पक्षीने आपल्या पिलांना पंखाखाली घेते, तसे यांना जर काही दुःख झालं, फार वेदना झाल्या, तर त्यांना पंखाखाली घे. माझ्या बाळांच्या डोळ्याला पाणी आलेलं कधी पाहू नकोस रे निवृत्ती, असं पत्रात लिहिलं महाराज. हे ज्यावेळेला वाचाल ना तुम्ही त्या ग्रंथामध्ये, त्यावेळेला तुम्हाला समजेल महाराज काय वेदना होतात, कसं झालं असेल तिच्या अंतकरणामध्ये, विठ्ठल पंतानं लिहिताना काय वाटलं असेल. पण अशा पद्धतीने पत्र लिहिलं, निमूटपणे पांडुरंगाच्या समोर ठेवलं. आणि ठेवून त्यांनी महाराज हात जोडून पांडुरंगाची विनंती केली, देवा आता हे लेकर तुझ्या स्वाधीन करतो, आता आम्ही गेलो पाहिजे. म्हणून त्यांनी अर्धी रात्र झाली होती, लेकर झोपू दिले होते. झोपेत लेकरांना सोडून जाण्याकरिता निघाले. विठ्ठल पंतांनी एकदा डोळे भरून पोरांकडे पाहिलं आणि पर्णकुटीतून बाहेर जाताना रुक्माईला खुणवलं, चल लोक बाहेर जाऊन उभे राहिले. पण रुक्माईला ते तेवढं सोपं नव्हतं महाराज. एका बाजूला स्नेह होता आणि एका बाजूला धर्म होता. पती आपल्याला बोलावतोय, पातिव्रत्य धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि लेकरं त्यांनी महाराज निरागसपणे झोपलेले पाहिले. हा स्नेहबंध त्यांनी महाराज ओढत होता. काय करावं, त्याग केला महाराज स्नेहाचा, त्या लेकरांचा आणि त्या सगळ्या मायेचा, त्या सगळ्या आपुलकीचा त्याग केला महाराज. गेलं पाहिजे पण निघाली. पायातले जोडे त्यांनी पूर्वीचे मोठे मोठे जोडवे असायचे बायकांच्या पायात, चालायला लागले ते वाजायचे टच टच करून. हे जोडवे जर त्यांनी वाजले आणि याच्या आवाजानं चाणक्य असताना माझी मुक्ता जर जागी झाली, तर जागी होऊन मला विचारेल, आई कुठं चाललीस ग? तिला काय उत्तर देईन, काय सांगण्याकरिता माझ्याकडे शब्द आहेत. पायातले जोडवे काढून हातात घेतले आणि पांडुरंगाच्या समोर गेली महाराज. आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन हात जोडून बोलण्यास सुरुवात केली, देवा तुझ्याकडे काय मागितलं होतं रे? दगडा मातीचं छोटंसं घर असावं, दारासमोर तुळशी वृंदावन असावं, 4 चिमुरडे त्यांनी घरात असावेत, गुन्ह्या गोविंदाचा संसार असावा, याच्यापेक्षा काही मागितलं नव्हतं. आणि काय माझ्या कपाळाला आलं रे? हे सोन्यासारखे लेकर सोडून आता त्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं, काय करू? मग पदर पसरला, देवाच्या समोर विनंती करायला लागले, देवा आता मी जाणार आहे माझा धर्म म्हणून माझ्या पतीबरोबर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता, पण माझी विनंती आहे, माझ्या लेकरांना सांभाळ बरं, त्यांना काही कमी पडू देऊ नको, त्यांच्या मागे पुढे उभा राहा. अरे शास्त्र म्हणेल ते सांडावे हे ब्रीद त्यांनी पोटात घेऊन निघालो, शास्त्र आज्ञा समजून देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघालो. माझ्या लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे देवा, असा देवावर भार घातला. आणि भार घालून त्यांनी अशा पद्धतीने देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघाले. जशी हरणी त्यांनी महाराज पिलांना खोक्यात ठेवून अशा पद्धतीने बाहेर निघून जावी, तशी रुक्माई त्यांनी महाराज जड अंतःकरणानं बाहेर त्यांनी निघून गेले. दोघे एकमेकाच्या हातात हात देऊन त्यांनी चालू लागले. समोर गहिनीनाथ महाराज पुन्हा आले. त्यांनी सांत्वना दिली की ते सामान्य नाहीत, जगाचे मालक आहेत, ते प्रत्यक्ष अवतारी आहेत, ते धर्मकार्य करण्याकरिता चालले, चिंता करू नका. लोक काय त्यांना त्यांनी शुद्ध करतील, अरे तेच लोकांना शुद्ध करण्याकरिता आलेले आहेत. ही दिव्य असणारी भूमिका गहिनीनाथांनी वर्णन करून सांगितली. मग दिलासा आला. खरोखर त्यांनी महाराज प्रयाग क्षेत्रामध्ये गेले. आणि भल्या पहाटे त्यांनी महाराज ओम गंगाय स्वाहा असं म्हणून दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. इकडे त्यांनी 4 भावंड. सकाळी त्यांनी जाग आली. मुक्ताई त्यांनी सगळ्यात आधी जागी झाली. तिनं त्यांनी पाहिलं, आई दिसत नाही, आकांत केला. सगळीकडे त्यांनी याला विचारतात त्याला विचारतात, आई कुठे आहे, आई कुठे आहे? आई मात्र दिसत नाही. मग निवृत्तीने पत्र वाचलं होतं. निवृत्तीने समजून सांगितलं, बाळांनो आता आई दिसणार नाही परत, आता बाबा पण दिसणार नाहीत, वाट पाहू नका. पत्रच वाचून दाखवलं. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेले. निरागसपणे त्यांनी मला हाताश झालेलं ते लेकरं. आणि जसे आईला बिलगत होते ना, जसे बाबांना वडिलांना बिलगत होते ना, असे निवृत्तीला बिलगले महाराज की दादा आता काय करायचं रे, अशी भावना पोटात निर्माण झाली. पण निवृत्तीनं मात्र त्यांनी आईची पण जबाबदारी घेतली, बापाची पण घेतली. दोघांच्या मस्त करून हात फिरून त्यांनी हृदयाला लावून अशा पद्धतीनं ठामपणे बळ दिलं. जगण्याचं बळ निवृत्तीनं दिलं महाराज. आणि मग अशा पद्धतीने समजून सांगितलं, आपण जाऊ, हे पत्र घेऊन त्यांनी ब्रह्मसभेच्या समोर जाऊ, धर्मसभेच्या समोर जाऊ. गेले धर्मसभेच्या समोर, कोणी मान्य केलं नाही महाराज. ते म्हणले ते देहांत प्रायश्चित्त होतं ना, ते देहांत प्रायश्चित्त त्यांनी केलेलं चुकी करता होतं, तुम्हाला जातीत घेण्याकरता नाही होतं.
तुम्हाला जातीत घेता येणार नाही. आता तर मग आभाळ त्यांनी कोसळलं, काय करायचं. मायबापानं त्यांनी महाराज एवढ्या पद्धतीने त्यांनी महाराज स्वतःचे प्राण अशा पद्धतीने देऊन टाकले. 2 बळी घेतले होते. या कर्मठ लोकांनी 2 बळी घेतले आणि ते 2 बळी घेतले म्हणून तर धर्म मंदिराची इमारत उभी राहिली आणि ती निष्ठंकपणे आता सध्या या ठिकाणी उभी आहे. त्याचं कारण निरागसपणे दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून अशा पद्धतीनं प्राण सोडून दिले. पुन्हा तेच हेलपाटी घालायला लावले. आता पैठणला जा. पैठणच्या धर्मसभेमध्ये त्यांनी आले. कृष्णाजी पंत देवकुळे त्यांनी भेटले. त्यांनी साह्य केलं, मदत केली. धर्मसभेच्या समोर गेले. तिथं मुलांची खिल्ली उडवली. हसले लोक त्यांनी महाराज भरभरून. मग एक रेडा त्यांनी सभेमध्ये आणला. त्या रेड्यावर त्यांनी महाराज चाबूक मारले. ज्ञानोबरांच्या पाठीवर वळ त्यांनी अशा पद्धतीने उठले. म्हणजे बाजीगिरी विद्या पोराने येत असे. मग काय केलं पाहिजे. म्हणून वेद बोलून दाखवा म्हणून सांगितलं. मग प्रत्यक्ष वेदाचा घोष रेड्यानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद त्यांनी रेडा बोलला. मग सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली. आनंदानं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो असं म्हणून सर्वजण त्यांनी महाराज नाचत होते. बोबदेव नावाचे ब्राह्मण होते. ते उंच आसनावर बसले होते. ते आधी त्यांनी हसत होते, खिली उडवत होते. आता ते निमूटपणे त्यांच्या त्या आसनावरून खाली उतरून आले. ज्ञानोबरांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देणारे कोण. तुम्ही स्वतः शुद्ध आहात. तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे रूप आहात असं म्हणून जय घोष होऊ लागला. ज्ञानोबरांना खांद्यावर घेतलं. सगळेजण नाचायला लागले. निवृत्तीनाथ महाराज मात्र त्याच्यात सहभागी नव्हते. एका कोपऱ्यात उभे होते. हात बांधलेले होते. ते शंकरच आहेत महाराज. तटस्थ मुद्रेनं त्यांनी पाहत होते. मनामध्ये एक विचार होता, कसा समाज असतो नाही. चमत्काराला नमस्कार करतो. चमत्कार झाला, नमस्कार करायला लागले. अरे हा चमत्कार जर आधी झाला असता तर माझे आई वडील वाचले असते. खरंच ज्यांनी शास्त्र शिकवलं, ज्यांनी भगवंतावर प्रेम करायचं शिकवलं, ज्यांनी परमार्थ करायचं शिकवलं, ज्याने जीवन काय असतं हे शिकवलं आणि ते एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या वयामध्ये असताना त्यांनी सोडून निघून गेले आणि प्राण द्यावे लागले. काय त्यांची अवस्था झाली असेल याचा विचार निवृत्तीच्या समोर आहे महाराज. निवृत्तीनाथ महाराज व्याकुळ झाले. ज्ञानोबरांना कळत होतं महाराज ते घ्यायनं त्यांनी अशा पद्धतीनं ज्ञानोबराय खांद्यावर होते, खाली आले. निवृत्तीनाथ त्यांच्या समोर गेले. कडकडून निवृत्तीनाथाला भेटले. काय न बोलताच सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कळाल्या. गावानं स्वीकारलं होतं. बराच काळ तिथं राहिले. तरी सुद्धा त्यांनी महाराज पंक्तीला बसू देत नव्हते. मग कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या घरचे पितरच जेव घातले. बऱ्याच काळापर्यंत तिथं राहिले. तिथून त्यांनी महाराज पुढे जाण्याकरिता निघाले. नेवाशाच्या दिशेनं त्यांनी जात होते आणि जात असताना त्यांनी महाराज तिथे बैलगाडीत बसून प्रवास होता. सगळं शांत वातावरण होतं. बैलांच्या टापा वाजत होत्या, गळ्यातले घुंगरं वाजत होते. कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं आणि बैलगाडीतला प्रवास सुरू होता. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी निवृत्तीदादा पुढे बसले होते. गाडी चालवणारा पुढे होता. सोपन काका मुक्ताई ज्ञानोबराय मागे बसले होते. आणि अशा वातावरणामध्ये त्यांनी महाराज रडल्याचा भुंदका ऐकू आला. असा भुंदका निवृत्तीनाथीने ऐकला. गाडी थांबवा रे म्हणले. गाडी थांबली. कोण रडताय रे ते, करड्या शब्दात त्यांनी म्हणले. असं म्हणल्याबरोबर त्यांनी मुक्ताई म्हणली, हा ज्ञानदादा रडतोय. ज्ञानोबा रडत होते महाराज. का रडतोस ज्ञान असा शब्द त्यांनी निवृत्तीनाथांच्या मुखातून बाहेर पडला. घाई गाडीतून उडी मारली. रस्त्याच्या कडेला एक मोठा दगड होता. त्या दगडावर बसून त्यांनी महाराज व्याकुळ होऊन रडताना निवृत्तीनाथांनी ज्ञानोबराने पाहिले. शब्द आठवले आईचे. निवृत्ती, माझ्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आलेलं कधी पाहू नको बरं. जशी पक्षीनी पिलांना पंखा खाली घेते तसं त्यांना पंखा खाली घे. असे शब्द मनामध्ये त्यांनी महाराज आठवले. घाई गाडीतून खाली उतरले. गेले आणि जवळ घेतलं, हृदयाला लावलं, विचारलं, ज्ञाना का रडतोस रे. ज्ञानोबराय म्हणले, दादा आता जायचंय कुठे आणि कुठला प्रवास करायचा आहे, कोणत्या समाजाच्या समोर जायचं. ज्या समाजासमोर चमत्कार करून दाखवावं लागतं त्या समाजासमोर जायचंय. काय कारण आहे जाण्याचं. आपण कुठे चाललेलो, मला नाही यायचं. असं म्हणल्यावर निवृत्ती दादा म्हणले, असं म्हणू नकोस ज्ञाना, तू काय सामान्य आहेस का. अरे तुझ्या शब्दांमधून त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुरलीचे स्वर दरवळतात. तो श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या शब्दातून अशा पद्धतीने प्रगट होतो. मग ऐक तू, त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं जगाचा उद्धार करण्याकरिता जी श्रीमद भगवद्गीता जगाला दिली ती संस्कृत भाषेत आहे, सामान्य लोकांना कळत नाही. तीच गीता तू त्यांनी सामान्य भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्यांनी जगाच्या समोर मांड. तिच्यावर अलंकार अशा पद्धतीने निर्माण कर. तुला अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार
ब्रह्मानंद प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद प्रगट केली ब्रह्मानंद प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. एक नवीन उभारी मिळाली आणि आता खरोखर त्यांनी श्रीगुरूंचं वचन पूर्ण करायचं आहे असा भाव पोटात निर्माण झाला. आणि आता जाण्याकरता निघाले. नेवासा क्षेत्रामध्ये त्यांनी गेले. सच्चिदानंद बाबांचं प्रेत त्यांनी चाललं होतं, त्यांना जिवंत केलं. मग त्यांना लिखाण करण्याची आज्ञा दिली. मग त्यांनी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. भाद्रपद महिन्यामध्ये अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. गीतेवर अलंकार त्यांनी अशा पद्धतीने चढवला. फार काळापर्यंत तिथं राहिले. ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर पुढे जाऊन वक्तीबाबांच्या लिहिण्यानुसार ब्राह्मणी गावात आले. तिथं अमृतानुभव ग्रंथाची रचना झाली. तिथून त्यांनी आता ते कुंतांबा मार्गे अशा पद्धतीनं कुंतांब्याला गेले. तिथं चांगदेव महाराजांचा प्रसंग तो घडला. तिथून पुन्हा अलंकापुरात आले. आळंदीनं परत एकदा गिरळ ओकायला सुरुवात केली. फार चांगले दिवस आले ती, पण आळंदीनं पुन्हा सुरू केला कार्यक्रम. मग तिथं नाही विसोबा चाटे होती, त्यांनी भरपूर छळ केला. मांडे भाजण्याकरिता खापर मिळू दिलं नाही, पाठीवर मांडे भाजले. आणि मग मात्र त्यांनी महाराज त्यांनी ताकीद दिली होती, गावात यायचं नाही तुम्ही संन्याशाचे पोरं आहात. आता मग खायचं काय? निवृत्तीनाथ दादा मोठे होते, सोपान काका आणि मुक्ताई लहान होते. ते काही गावामध्ये मधुकरी आणण्याच्या योग्यतेचे नव्हते. मग ज्ञानोबराच थोडे त्यांनी पात्र होते. ज्ञानोबरा ती मधुकरी करता ती जोळी घ्यायची आणि गावामध्ये मधुकरी आणण्याकरिता जायचं. त्यानं सांगून टाकलं गावात यायचं नाही, दिसला नाही पाहिजे, पुन्हा संन्यासाचं पोर आहेस ते. पण आता तरी सुद्धा जावंच लागत होते. दिवशी गेले आणि गेल्यानंतर तो समोरूनच आला. महाराज घोड्यावर बसून आला. घोड्यावर बसलेला होता, पायामध्ये जोडा होता. ज्ञानोबरांना पहिला डोळे लाल केलं त्यानं. सांगितलं 100 वेळा संन्यासाच्या पोरांना गावात येऊ या तुम्ही येऊ नका म्हणून. आणि तरी पण त्यांनी समोर आला. घोडाच ज्ञानोबरांच्या समोर नेला, खाली उतरला नाही. पायातल्या जोड्यासहित त्यांनी लात धरली आणि ज्ञानोबरांच्या तोंडावर मारली. बघतोस काय? गावात येऊ नको म्हणून सांगितलं, तोंडावरच लात मारली. महाराज धाडकन जमिनीवर पडले. पाहू लागले विसोबा काकांकडे, पण निरागसपणे एकही शब्दाचं प्रत्युत्तर न करता निमूटपणे झोळी आपली उठून जाण्याच्या विचारात होते. खरं तर सांगू का, ज्यांना मेलेली माणसं जिवंत करता येतात, ज्यांना रेडा बोलवता येतो, ज्यांना मातीची भिंत चालवता येते, त्यांना एखादा माणूस जाळून भस्म करणं काही फार मोठी गोष्ट आहे. त्याला भस्म नाही केलं महाराज. निमूटपणे जायला निघाले. एवढं चांगली होऊन सुद्धा भामट्यासारखा चाललास, घोड्यावरूनच खाली उतरला. मला असा तुला शिवलून तसा शिवलो. ती झोळी घेतली आणि फाडली महाराज. त्यातलं पीठ जमिनीवर सांडलं आणि पायातल्या जोड्यासहित लहान लेकरासारखं त्या पिठावर नाचला विसोबा काका. आणि हकलून दिलं ज्ञानोबरांनी. फक्त हकललं नाही, छोटी छोटी मुलं इंद्रायणीच्या काठावर खेळत होते. त्या मुलांना सांगितलं दगड मारा रे, चिखल फेका त्याच्या अंगावर. ज्ञानोबरांच्या अंगावर चिखल फेकला, दगड मारले. तुम्ही ऐकतात ना सर्व. याच्यातलं काय आपल्या जीवनात झालं असेल खरं सांगा तुम्ही. यातलं तिळ मात्र तरी दुःख आपल्या जीवनात आलं का? तरी आपण किती कष्टी आहोत. आपल्याला असं वाटतं फार आपला छळ झाला. अरे एवढं तरी आपल्या जीवनात आहे की त्याने केवढं सहन केलं महाराज. निमूटपणे तरी काहीच नाही केलं, ताटी लावून बसले. मग मुक्ताईने उपदेश केला, ताटीच्या अभंग त्यांनी सगळ्यांचे ज्ञात आहे. मग त्याच्यानंतर खापर फोडलं. मग पाठीवर मांडे भाजले. विसोबा काकाला कळालं. विसोबा काका शरण आले. विसोबा चाटेचा विसोबा खेचर झाला. मग त्यांनी डोक्यावर घेऊन नाचायला लागले. चांगदेव महाराज आले. चांगदेव महाराजांकडून त्यांनी सगळ्या जगात हा महिमा त्यांनी पसरला. नामदेव महाराज भेटायला आले. मग नामदेवाची ज्ञानोबरायांची गट्टी झाली. पंढरीची वारी अशा पद्धतीने सुरू झाली. पांडुरंगाचं दर्शन झालं. तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली. मग तीर्थयात्रा करण्याकरिता सगळेजण जाऊन आले. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी अमृतानुभव, चांगदेव 65 हे सगळे ग्रंथ त्यांनी निर्माण झाले. अभंग रचना गवळणी त्यांनी झाल्या. तीर्थयात्रा पण पूर्ण झाली. मग असं वाटलं की आता बस, आता थांबलं पाहिजे. पण काळ त्यांनी महाराज घेण्याकरिता आला. पण निवृत्तीनाथांनी 2 बोटं वर केली, म्हणजे थांबा. 16 वर्षाच्या वयात थांबायचं होतं. 2 वर्ष वाढले. परत एकदा आला. मग सोपान काकाने 2 बोटं दाखवले. परत थांबले 2 वर्ष. मग मुक्ताईनं 2 वर्ष त्यांनी थांबवलं. आणि आता त्यांनी 22 वर्षाचं वय ज्ञानोबरायांचं झालं. पांडुरंगाच्या समोर आडून त्या घेतली की आता मला समाधी घ्यायची. मग त्यांनी कार्तिक वद्य एकादशी, त्या कार्तिक वद्य एकादशीला सगळ्या लोकांनी एकत्र यायचं
आणि ज्ञानोबराया समाधी घेणार. देवानं सगळ्यांना निरोप पाठवला म्हणून सगळे त्यांनी नवमीलाच अशा पद्धतीने अलंकापुरामध्ये आले. नवमी दशमी एकादशीचा सोहळा झाला. द्वादशीला समाधी घेण्याची त्यांनी तयारी होती. नामदेव महाराजांची 4 मुलं नारा विठा माधा गोंदा त्यांनी समाधीचं स्थान तयार केलं. सिद्धेश्वराच्या समोर असणारा जो नंदी, त्या नंदीच्या खालून त्यांनी महाराज रस्ता तयार केला, एक गुहा तयार केली, खाली समाधीची जागा त्यांनी तयार केली आणि ती स्वच्छ निर्मळ करून अशा पद्धतीने ओटा तयार केला. त्याच्यावर बसण्याकरिता जाणार आहेत ज्ञानोबराय. पण द्वादशीलाच बसायचं होतं, पण द्वादशी आणि त्रयोदशी 2 तिथी एकत्र आल्या होत्या. सकाळी द्वादशी होती, दुपारी 2:30च्या नंतर त्यांनी अशा पद्धतीने त्रयोदशी सुरू होणार होती. आपण ते लवकरात त्यांनी त्या समाधीला बसायचं, पण सगळ्यांच्या भेटीगाठी घेता घेता वेळ लागला. कान्हो पाठकांचं कीर्तन होतं, ते कीर्तन झालं ना आता ज्ञानोबराय जातो ज्ञानेश्वरबाई सावया जाण्याकरिता निघाले. निवृत्तीनाथांच्या समोर गेले. गोड असणारा संवाद दोन भावांचा झाला. निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. महाराज निवृत्ती काय सामान्य आहेत का रडत होते? का रडले माहिती आहे? विचारलं त्यांना सगळ्यांनी, का रडत आहोत तुम्ही, काय सामान्य आहात का? ते म्हणले हा माझा भाऊ नाही, हा माझा शिष्य आहे. भाऊ पण आहे आणि शिष्य पण आहे. फक्त एवढ्यावरच नाही, हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. पण एवढं जरी झालं ना तरी 22 वर्षाच्या वयापर्यंत त्यानं फक्त सेवाच केली, एकदा सुद्धा अवज्ञा केली नाही. केवढी मोठी गोष्ट आहे महाराज. एकदा सुद्धा श्री गुरूंची अवज्ञा केली नाही. व्याकुळ होऊन रडायला लागले. मग त्यांनी सोपान काकांना भेटले. निवृत्तीनाथांना भेटून, सोपान काकांना भेटून मुक्ताईला भेटण्याकरिता अशा पद्धतीने गेले. मध्यंतरी बराचसा संवाद आहे. मग मुक्ताईचा हात निवृत्तीनाथांच्या हातात दिला, माझ्या मुक्तीला सांभाळा. सोपाना फार गरीब आहे, खालचा वट वरती करायचा नाही, कोणी जर त्याला काही बोललं तर त्याला सांभाळा, असं दोघांना त्यांनी निवृत्तीनाथांच्या स्वाधीन केलं. मग देवाने एका हाताने धरलं, निवृत्तीनाथाने एका हाताला धरलं आणि समाधीला बसवण्याकरिता अशा पद्धतीने नेलं. भगवंताच्या समोर विनंती केली, देवा माझी विनंती आहे, तू मला समाधीला बसवत असेपर्यंत ठीक आहे, विनंती एवढीच आहे की मला विसरू नकोस बरं का देवा. देवानं वचन दिलं, ज्ञाना सगळे वारकरी जसे त्यांनी आषाढ कार्तिक वारीला मला भेटण्याकरिता येतात ना, असं मी तुला वचन देतो. जशी वारकरी मला भेटायला येतात तसा दरवर्षी मी तुला भेटायला येईन. म्हणून त्यांनी भगवंतानं वचन दिलं ना आजही त्यांनी भगवंताची पालखी पंढरपुरातून आळंदीला येते ज्ञानोबराला भेटण्याकरिता. देवानं वचन दिलं त्यांनी देव पूर्ण करतो. आणि मग त्यांनी समाधी स्थानावरती बसवलं. देवाला डोळे भरून पाहिलं, डोळे बंद करून घेतले आणि ध्यानस्थ तागी झाली. संत पंढरीत आली जी मूर्ती आहे ना ज्ञानोबरायांची, ती त्याच प्रकारची मूर्ती आहे. मला विचारपूर्वक आणलेली आहे. आणि ती पण अशीच त्यांनी नंदीच्या खालून रस्ता करून तळघरात बसवायची. तुम्ही सगळ्यांनी तळघर पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने समाधीस्थ बसले. बाहेरून शिळा लावली, बाहेर आले. निवृत्तीनाथ महाराज त्यांनी व्याकुळ झाले, आकांत करू लागले. नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे देवा पेटला, हुताशन करा समाधान निवृत्तीचे. अशी अवस्था त्यांनी अशा पद्धतीने झाली. आणि मग सगळेच संत त्यांनी व्याकुळ झाले. ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. आज ज्ञानोबरायांची त्यांनी जन्मतिथी आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र त्यांनी सांगावं असं त्यांनी पत्रिकेत लिहिलेलं आहे. इथे तारखा घेतल्याला मला समजत नाहीत. तारखा घेणार हे महाराज आहेत आणि ते तारखा त्यांनी देणारे त्यांना देतात. कोणत्या टायमाला कुठं कीर्तन असतं हे ऐन वेळेला मला सांगितलं जातं. भागाभाऊ तुमचं नाव काय म्हणतं आमच्या तोंडात, आमच्या शेजारीच भागाभाऊ बसलेले असतात. मग ते भागाभाऊ त्यांनी असतात, त्यांना यांचा संपर्क होतो. आज आमच्या गावाला जायचं की बाबा चालला त्या गावाला. बाबाला तारीख समजत नाही, वार समजत नाही, काही समजत नाही, फक्त जायचं कार्यक्रमाला एवढंच अशा पद्धतीने कळतं. म्हणून आज इथं कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायांचं चरित्र सांगायचं. मी काही पोथी वाचून आलो नव्हतो, आणि चरित्र सांगायची सवय त्यांनी आपल्याला लागली आता. म्हणून मला जेवढं त्यांनी आठवलं आणि ते सूत्रबद्ध तुमच्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला. काय सांगायचं होतं? देवाचा अवतार आहे आणि भक्ताचा संसार आहे, आणि दोन्हीचा विचार एकपणे अशा पद्धतीने करायचा आहे. म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये ज्ञानोबरायांचं चरित्र जे आपण पाहिलं, त्या चरित्रामध्ये फार मोठे मोठे सोहळे भगवंतानं केले. आणि ते कोणाचे केले असतील तर या भक्तांचे अशा देव त्यांचे सोहळे करतो आणि भक्त त्या देव त्यांच्या सहित अशा पद्धतीने स्वतः सुख भोगतो. महाराज वर्णन भक्ताचे सोहळे देवाची
भक्ताचे सोहळे करतो आणि त्यांच्याबरोबर स्वतः पण सुख घेतो. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी देवानंच भक्तांना अशा पद्धतीने रूप दिलेलं आहे, त्यांना आकार दिलेला आहे. आणि भक्तसुद्धा त्यांनी महाराज अवतार घेऊन येतात, जन्म घेऊन येतात आणि भगवंताचं त्यांनी महिमा जगाच्या समोर वर्णन करून सांगतात. देव भक्ता रूप दिला असे आकार, भक्ती त्याचा पार वाखाणला, भक्तांनी सुद्धा त्याचा पार अशा पद्धतीने वाखाणला म्हणजे त्याचं वर्णन करून सांगितलं. एकाच अंगातून म्हणजे सच्चिदानंद स्वरूपातून दोघे निर्माण झाले, एका अंगी दोघे झाले ही निर्माण म्हणून एकाच अंगातून दोघे निर्माण झाले. एक शस्त्र घेऊन आला आणि एक शास्त्र घेऊन आला असं आपण मगाच अशा पद्धतीने ऐकलं. पण देवभक्त पण स्वामी सेवा, एक देव झाला आणि उंच आसनावर बसला आणि एक त्यांनी सेवक झाला आणि त्याला स्वामी समजून त्याची सेवा करू लागला. हा त्यातला दिव्य भाव महाराजांना या ठिकाणी वर्णन करून सांगायचा आहे. म्हणून त्यांनी तिथं कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव नाही. देव तोच भक्त आहे आणि भक्त तोच देव आहे. अभंगाचं शेवट नाही भक्ती भाव तिथं काय भिन्न नाही, दोघे जण एकच आहेत, फक्त खेळण्याकरिता येतात. हा त्यांचा खेळ जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगातून सांगितला. म्हणून त्या खेळामध्ये त्यांनी दोन घटक आहेत, एक भक्त आहे आणि एक देव आहे. आता भक्ताच्या बाजूचा जो खेळ आहे मी तुमच्या समोर सांगितला. आता थोड्या वेळ जे कीर्तन ऐकायचं ते देवाच्या बाजूला जो देव जो खेळ खेळतो तो आपल्याला ऐकायचा आहे. म्हणून त्याच्याकरिता वेळ असला पाहिजे, म्हणून आपण आता वेळेत थांबलो पाहिजे. उगत त्यांनी लांबवण्यामध्ये काही अर्थ नाही. बरोबर 9:30च्या काठावर थांबायचा विचार होतो, पण चरित्र अख्खं सांगायचं म्हणल्यावर वेळ लागणारच आहे, समजून घ्या. म्हणून या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. गोड असणारं भगवंताचं चरित्र संध्याकाळच्या रात्रीच्या कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. रात्रीचं कीर्तन म्हणजे 10 ते 12 होत असतं कीर्तन. त्याला नाईलाज असतो, जन्मच 12 वाजता होतो ना. देवाला सांगायला पाहिजे होतं आधीच, जेव्हा फार उशिरा जन्माला येऊ नको, आम्हाला जास्त त्रास होतो. मग त्याच्याकरिता 12 वाजेपर्यंत जर जागं राहायचं असलं तर त्यांनी फराळसुद्धा मापात खाल्लं पाहिजे. नाही तर डुकल्या खायचं आणि कीर्तनकार सांगायचा जीव तोडून त्याच्या पुढे त्यांनी यशोदरोडा टाकायचा, असं त्यांनी व्हायला नको. म्हणून आपलं त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. असो म्हणून त्यांनी असे कोण भक्त आहेत की जे त्यांनी महाराज भगवंताच्या लीलेमध्ये सहभागी होऊन खेळतात. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम 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 आद्य जगद्गुरु ज्ञानोबा तुकाराम शुभ सरकारी ज्ञानोबा तुकाराम यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया.